आम्ही रडकुंडीला आलो, आम्ही दरवेळेस काढून घेऊन जायचो, दररोज जायचो त्यांच्याकडे. ते म्हणायचे असं नाही आहे, असं नाही आहे. आणि एका पॉईंटला मग त्यांनी सांगितलं की तुमचं ऑब्झर्वेशन नाही आहे, मी रेबेल आहे. तिथून झाली आहे लहानपणापासून. म्हणजे मी नास्तिकही झालो ते मी कोणाच्या तरी प्रभावामुळे नाही झालो. अपयश मला वाटतं की ते सुरुवातीपासूनच होतं. आम्ही जेव्हा नाटक करत होतो तेव्हा प्रेक्षकच नाही यायचे, आम्हाला झोळी फिरवावी लागायची, आम्ही तिकीट नाही लावायचो. मी रेडिओचे पण इंटरव्ह्यू दिलेले, मी रेडिओच्या जॉबसाठी इंटरव्ह्यू दिलेत, आकाशवाणीसाठी. आणि हो, त्याच्या परीक्षा वगैरे दिल्यात मी, आणि नापासून परत आलेलो आहे. चित्रकलेमध्ये माझी डिपेंडन्सी नाही आहे, मी काहीही करू शकतो, मी कुठेही जाऊ शकतो. कुठलीच गोष्ट माझ्या बरोबर टिकत नाही. मला असं वाटतं मी बोर होतो. एकटं राहण्याची सवय जर तुम्हाला एकदा लागली, ते जेवढं चांगलं आहे तेवढं ते घातक पण आहे. माझे आई बाबा सकट म्हणतोय ना की खूप उशिराने माझी त्यांच्याबरोबर मैत्री झाली. पण माझं बॉडीचं आणि माइंडचं सिंक नाही आहे. तर माझं पोट भरलंय हे माझं मन, मला माझं मेंदू माझ्या शरीराला सांगत नाही, माझं शरीर खातच असतं. लवकर मी सॅटिस्फाईड होत नाही आणि मला आवडतही नाही गोष्ट, नाही समाधानी होत पटकन, आणि मग स्वतःला जास्त पुश करत राहतो. कधी वाटलं तुला स्वतःचं कौतुक शेवटचं? मी जेव्हा पॉडकास्टला हो म्हटलं. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. गप्पांची मिसळचा नवीन एपिसोड घेऊन मी आली आहे, आणि आय थिंक सो द मोस्ट वॉन्टेड गेस्ट ऑन गप्पांची मिसळ फायनली आलेला आहे. ललित प्रभाकर, वेलकम टू मिरची. थँक्यू सो मच. कोणत्या सुंदर क्षणी तू हा निर्णय घेतलास की हा पॉडकास्ट करावा? माझा मुळात प्रश्न आहे. नाही, बऱ्याच दिवसांपासून चालू होतं. मी आपलं जेव्हा एकदा बोलणंही झालं होतं तेव्हा, जे 1 वर्ष आधी होतं, जस्ट बाय द वे. हो, पण तेव्हाही माझ्या डोक्यात होतं की केव्हा मी करीन तेव्हा मला तुझ्या बरोबर करायचं होतं पॉडकास्ट. मला तुझं पॉडकास्ट आवडतात, तू घेतलेले इंटरव्ह्यूज मला आवडतात. आय एम जस्ट थिंकिंग ही क्लिप फक्त जर आपण व्हायरल केली आणि लोकांना पाठवली तर काय मजा येईल. खूपच इम्पल्सिव्ह होतं डिसिजन, तर तसं काही नव्हतं. तू लवकरात लवकर ते प्लॅन केलंस म्हणून हे घडतंय. आणखीन काही दिवस लावले असते तर कदाचित तोपर्यंत माझा त्याचा उत्साह आणि मूड गेला असता. वाव, तुला असेच इम्पल्सेस येत राहत असंही म्हणणार आहे. पण ऑफकोर्स बऱ्याच गोष्टींबद्दल बोलायचं, सिन्स तुझा पॉडकास्ट डेब्यू आहे. आणि आय जस्ट वॉन्ट टू क्विकली गिव्ह अ डिस्क्लेमर की खूप लोकांना असं वाटेल की फक्त फिल्म रिलेटेड आम्ही बोलू, तर कदाचित नाही. आय मीन असा काही विषय ठरला नाही आहे. सो जे होईल जसं होईल. तुमच्या मनातला सगळ्यात जो प्रश्न आहे तो कदाचित मी विचारणार नाही, सो डोंट बी डिसअपॉइंटेड. पण ऍक्च्युली आपल्या फिल्मच्या आधीच ठरलं होतं. फिल्म तर आमची नंतर डिसाईड झाली, आता लवकर रिलीज होणार आहे. पॉडकास्ट आधी ठरला, फिल्मचं नंतर ठरलेलं आहे या नोटवरती. बट अदरवाईज टेल मी की काय माइंड स्पेसमध्ये आहे सध्या, काय चाललंय, काय नवीन काय करतोय अपार्ट फ्रॉम फिल्म्स? ऑफकोर्स खूप जास्त गोष्टी चालल्यात आणि खूप चांगल्या गोष्टी चालू आहेत वेगवेगळ्या लेवलवर, कामाच्याच लेवलवर आहेत सगळ्या. काही नवीन कामं घेतली आहेत, काही नवीन जबाबदाऱ्या घेतल्या आहेत त्या अर्थाने सुद्धा, आणि कामाचं स्वरूप पण वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे केलेत मी आता इतक्यात, जे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेतच. तिथे दिग्दर्शक पण होते, त्यांची पण स्टाईल वेगळी होती, त्यांच्याबरोबर काम करायची एक वेगळी मजा होती. आणि आता पुढचे जे माझे प्रोजेक्ट्स मी आता करणार आहे, जे होऊ घातले आहेत, ते पण खूपच वेगळे आहेत एकमेकांपासून. तर मी खूपच एक्सायटेड आहे. आय एम इन अ हॅपी प्लेस. वाव, नाईस, टचवूड. मला तुला विचारायचं आहे टू बिगिन विथ की आपण एका विशिष्ट सेफ स्पेसमध्ये असतो किंवा एक कम्फर्ट झोन आपला कुठेतरी क्रिएट होतो, आणि आपल्याला अनुभव येत असतात, अँड वी हॅव आवर ओन बँक ऑफ एक्सपिरियन्सेस. आणि मग एक पॉईंट येतो जिथे आपल्याला रिअलाईज होतं की हे पुरत नाही, लाईक अजून हवं आहे, ह्याच्या बियॉन्ड जायची गरज आहे, नॉट जस्ट प्रोफेशनली, एक माणूस म्हणून सुद्धा. तर डू यू आयडेंटिफाय, तुला असं कधी वाटलंय का की हे जे आहे ते छानच आहे, पण देर इज समथिंग एल्स दॅट इज कॉलिंग मी, मला अजून काहीतरी करायचंय? आणि अशी कोणती माणसं होती ज्यांनी तुला खूप इंटरेस्टिंगली चॅलेंज केलं, आणि आफ्टर यू टुक दॅट चॅलेंज यू रिअलाइज्ड की यू ॲक्च्युली ग्रू? सो मला ॲक्च्युली एक्सपिरियन्सेस वाईज मी खूपच त्या अर्थाने लकी होतो, कारण माझं अपब्रिंगिंग जे झालंय, माझं शिक्षण पण जे झालंय, मी दर 2 वर्षांनंतर शाळा बदलल्या, त्यामुळे माणसं बदलत राहिली, शहरं बदलत राहिली, वेगवेगळ्या लोकांबरोबर ओळखी झाल्या, तर मी कुठे सेटल नाही झालो. त्यामुळे अनुभव हे बदलतच राहिलेत माझ्या आजूबाजूचे. आणि जेव्हा बदलत जातात, मला वाटतं की जेव्हा आपल्या आजूबाजूची माणसं तीच असतात, आपण एका शाळेत असतो तेव्हा एकच ग्रुप असतो शाळेतल्या मित्रांचा, आणि आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या मुलांचा, आपली ऑब्जेक्टिव्हिटी जाते करेक्ट त्या लोकांबद्दलची, कारण ती आपली जवळची असतात, ती आपले मित्र असतात, त्यांच्याबरोबरच आपण लहानाचे मोठे होतो. पण ती माणसं जर बदलत राहिली तर मला वाटतं की जास्त माणसं बघायला मिळतात, जास्त स्वभाव बघायला मिळतात. तर ते झालं माझ्याबरोबर, आणि अनुभवांची कमतरता नाही आहे. मी खूप
मला असं वाटतं की म्हणजे एक्सपिरियन्सेसच्या बाबतीत इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सपिरियन्सेस घेतलेले आहेत, चांगले, वाईट, हॉरिफाईंग ते थ्रिल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे. आणि याला कारणीभूत आहेत माझ्या आजूबाजूचं परत वातावरण, परिसर आणि सगळी माणसं. अर्थात ही सगळीच माणसं आहेत, त्यांच्यामुळे मला वाटतं की मला त्यांनी ग्रो व्हायला मदत केली. पण याच्यात सगळ्यात पहिलं नाव जे घेतलं जाईल ते मला वाटतं माझे आई बाबा. माझे आई बाबा खरं तर शेतकरी आहेत, आणि बाबांना कसला सपोर्ट नव्हता. त्यांचे म्हणजे माझे आजोबा नव्हते ते जेव्हा शिकत होते तेव्हा, त्याच्या आधीच ते त्यांच्याच लहानपणी ते वारले होते. पण त्यांनी स्वतःचं शिक्षण तसं पूर्ण करून ते गावावरून मुंबईला आले. लग्नानंतर आईला शिकवलं. एक काळ असा होता की जेव्हा ते स्टेशनवर झोपायचे तेव्हा घर नव्हतं, आणि ह्या सगळ्या याच्यातनं त्यांनी एक त्यांचं स्वतःचं विश्व तयार केलं. करेक्ट. त्यांचा स्वतःचा प्रोग्रेस मी खूप जवळून बघितलाय. मी उल्हासनगरला आमचं जेव्हा घर होतं तेव्हा 1 रूम किचन होतं, तिथेच मोरी बाथरूम एकाच याच्यामध्ये होतं, असं सगळं हे होतं. तिथपासून ते आत्तापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो मी जो बघितलाय, तर मला वाटतं मी त्याच्या 10% पण नाही केलंय आत्तापर्यंत काहीच. म्हणजे त्या प्रकारचं स्ट्रगल म्हणूया किंवा त्या प्रकारचं अचीव्हमेंट असेल, ती जी ग्रोथ आहे ती अशक्य आहे. म्हणजे ते बघणं आणि ते अनुभवणं हे अशक्य आहे. तर मला नाही वाटत मी काहीच केलेलं आहे. तर माझ्यासमोर एवढं मोठं जर उदाहरण आहे आत्ता, तर मी ते सरपासच नाही करू शकत आहे असं मला वाटतंय. कसलाही सपोर्ट नसताना, काहीही नसताना, कुठलंही एक्सपोजर नसताना, कुठलीही मदत नसताना, अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला घडवलं, एकमेकांना साथ देत. उल्हासनगरवरून बदलापूर 1 रूम किचनपासून एका चाळीत आलो, त्या चाळीतनं मोठ्या चाळीत गेलो, तिथून परत बिल्डिंगमध्ये आलो, 1 BHK पासून 2 BHK, 3 BHK, आता स्वतःचं, असं करत करत. आणि त्यांनी एवढंच नाही केलं तर त्याच्याबरोबर आजूबाजूचे जे गावावरून आलेले अजून काही नातेवाईक होते, काही ओळखीचे लोक होते, त्यांनाही नोकऱ्या लावून द्यायला मदत केली किंवा काही मदत केली. असं तसं मी खूप बघितलंय त्यांच्याकडून ह्या पद्धतीचं. इतकी मेहनत, इतकी जिद्द, इतकी चिकाटी, हे सगळं मी इतकं बघितलंय. तर मला वाटतं त्यातलं 10% जरी माझ्यात आलं तर मी काहीतरी अचीव्ह करू शकेन. खूपच भारी. आणि क्रिएटिव्हली इफ आय आस्क यू, अशी कोणती माणसं होती का की जे तुला त्यावेळेला चॅलेंज वाटलं असेल, त्यांनी सांगितलेलं काहीतरी, किंवा ते जसं आयुष्य जगतायत तेही चॅलेंजिंग वाटलं असेल, पण वेन यू ऍक्च्युअली डिड इट यू रिअलाइज्ड की काय गंमत होती आणि प्रॉबेबली व्हॉट दे वर ट्राईंग टू इनडिरेक्टली टेल यू, असं. अगेन तिथून सुरुवात परत आईबाबांना ते मी त्यांना नाही अवॉइड करू शकते, कारण ते होतं त्यांच्यामध्ये. करेक्ट. ते सगळ्या पद्धतीचे त्यांच्या. मी जेव्हा पहिल्यांदा मी पहिलीत असताना परफॉर्म करायला गेलो की मला काहीतरी स्टेजवर परफॉर्म करायचं, तेव्हा आई मला बातम्या लिहून द्यायची. त्या काहीतरी विनोदी बातम्या असायच्या, फनी काहीतरी, ती लिहून द्यायची आणि मी ते जाऊन स्टेजवर जाऊन परफॉर्म करायचो. हे पहिलीत असताना पासूनचं मला सपोर्ट होता. तर ती क्रिएटिव्हिटी होती. मला काही वर्षांपूर्वी कळलंय असं की तिला डोहाळे लागले होते ते वाचनाचे. मला मी असताना, मला आता माहित नाही, पण तिला पुस्तकं वाचायचं डोहाळे लागले होते आणि ती जे हातात येईल ते वाचायला लागली होती. तिथून सुरुवात झाली. मला वाटतं की शाळेत मग मी जेव्हा आलो, मी बोर्डिंगला होतो, आमचे ड्रॉइंगचे सर होते यादव सर म्हणून. ते जेव्हा पहिल्या दिवशी आले ते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की एक अंड काढा, एग. तर आम्ही म्हटलं अरे काय ड्रॉइंगचे सर, हे काय किती सोपं. आम्ही काढलं आणि दिलं. ते बोलले नाही असं नसतं. आम्ही 3 दिवस आम्ही रडकुंडीला आलो. आम्ही दरवेळेस काढून घेऊन जायचो, दररोज जायचो त्यांच्याकडे. ते म्हणायचे असं नाही आहे, असं नाही आहे. आणि एका पॉईंटला मग त्यांनी सांगितलं की तुमचं ऑब्झर्वेशन नाही आहे. ही 6वीतली गोष्ट आहे. माय गॉड. तर तिथे आम्हाला असं झालं की ओके. तर ते म्हणले की तुम्हाला जर चित्र काढायचं असेल तर तुम्हाला पहिले ऑब्झर्व करायला शिकलं पाहिजे. तुम्ही गोष्टींकडे बघितलं पाहिजे. तुम्ही नीट बघतात का, हे आम्हाला 6वीला शिकवायला आले होते सर, एक यादव सर म्हणून त्या बोर्डिंगला. ती व्यक्ती आम्हाला हे सांगते. त्यांनी मग आमची ज्यांची चित्रकला बरी होती, असे 3-4 जण होतो आम्ही, त्यांना आम्हाला ते घेऊन बसायचे. त्यांच्याकडे मोठी मोठी पुस्तकं होती. आम्हाला कुठल्याही चित्रकाराचं नाव माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं, आणि ते मोठी मोठी पुस्तकं ते आम्हाला दाखवायचे. त्याच्यामध्ये न्यूड्स पण होते, कारण हे मोठे, म्हणजे कारण त्याच्यामध्ये वॅन गॉग, मायकल अँजेलो वगैरे असे, पिकासो यांचे पेंटिंग्स होते, यांची चित्रकला होती. आणि हे सगळं ते आम्हाला दाखवत होते. ते म्हणत होते फक्त बघा, फक्त बघा. तर आम्हाला तेव्हा ते कळत नव्हतं की हे काय आहे.
पण त्याचा परिणाम मला वाटतं की ते वयाचा एक टप्पा असतो की जेव्हा तुम्ही ना सगळं ऑब्झर्व्ह करत असता स्पंज सारखं तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी. मग अर्थातच सगळ्यात मोठा टप्पा होता तो मला वाटतं की आम्ही कॉलेजमध्ये असताना, बिर्ला कॉलेजमध्ये असताना मी मितीचार कल्याण या संस्थेत गेलो, जिथे रवींद्र लाखे सरांची ओळख झाली. आणि तो खूपच मोठा टर्निंग पॉईंट होता माझ्या लाईफमधला, की त्यांनी जे शिकवलं ते अजूनही मी वापरतोय. मतलब त्यातल्याच जेवढ्या गोष्टी मला लक्षात राहिल्या आहेत किंवा जेवढ्या गोष्टी मला वापरता येऊ शकतात, कारण त्यांनी सगळंच खोडून काढलं. त्यांनी तयारही केलं, त्यांनी अनलर्न पण केलं, त्यांनी शिकवलं पण, त्यांनी बदलवलं पण, घडवलं पण. पण त्यांचं शिकवणं खूपच सुंदर होतं. त्यांचं शिकवण्यात काहीतरी वेगळी मजा होती. त्यांच्यामुळे महत्त्वाच्या काही गोष्टी शिकलो त्या म्हणजे पेशन्स मी शिकलो. की त्यांनी, कारण आम्ही महिने प्रॅक्टिस करायचो आणि त्याचे शोज नाही व्हायचे, तेव्हा त्यांनी आम्हाला शिकवलं की जोपर्यंत मला वाटत नाही या नाटकाची पुरेशी तालीम झाली तोपर्यंत याचे परफॉर्मन्स आपण नाही करणार आहोत. तर ते पेशन्स आमच्यात आले की आत्ता ते कदाचित मी नसतो करू शकलो. की नाही, आम्हाला लगेच दिसायचंय कुठेतरी, आम्हाला कुठेतरी लगेच परफॉर्म करायचंय, आम्हाला याचं काहीतरी व्हॅलिडेशन हवंय. तर ते व्हॅलिडेशन पर्यंत घेऊनच नाही घेऊन गेले ते आम्हाला. किंवा आम्ही जेव्हा स्पर्धेला जायचो तेव्हा आम्ही परफॉर्मन्स झाल्यानंतर ते आम्हाला घरी घेऊन यायचे, बक्षीस समारंभाच्या आधीच, निकाल लागायच्या आधीच. तर तेव्हा खूप राग यायचा. तेव्हा असं वाटायचं की यार, म्हणजे आम्ही याच्यासाठी झालो आहोत वगैरे. ते तेव्हा कळत नव्हतं, पण त्याची मला वाटतं की ते जे फाउंडेशन झालंय तेव्हा पक्क, त्याचा उपयोग कदाचित आत्ता होत असेल. कारण पेशन्स मला वाटतं की खूप महत्वाचं आहे या क्षेत्रामध्ये, आत्ता आम्ही जिथे काम करतोय तिथे. तेच करत असताना एक आमचा मित्र होता भूषण कोलते म्हणून, कल्याणमध्येच राहायचा, आणि तो एक मूव्ही क्लब चालवायचा फ्री ऑफ कॉस्ट. मूव्ही क्लब चालवायचा आणि तो असे वेस्टर्न सिनेमे दाखवायचा. तिथे कोणीही बघायला जायचं नाही. ती जागा तीच होती जिथे आम्ही तालीम करायचो. त्याचं दर शनिवारी तो एक कुठला तरी सिनेमा दाखवायचा, स्क्रीनिंग लावायचा, प्रोजेक्टर आणि स्क्रीन वगैरे याच्यावर, आणि आम्ही वाट बघायचो त्याचं. ते संपलं की आम्ही जाऊ. कोणीही कल्याणमध्ये तिथे फार 2-3 अशी माणसं जायची. मग हळूहळू आम्ही जायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे आम्हाला गोडी लागली या सिनेमांची. बरं, तेव्हाही आम्हाला कळत नव्हतं आम्ही काय बघतोय. आम्ही बर्गमन बघतोय, आम्ही स्पिलबर्ग बघतोय, आम्ही तार्कोव्स्की बघतोय, आम्ही हे मोठे मोठे सिनेमे बघतोय, पण आम्हाला त्याचं हे नव्हती, व्हॅल्यू नव्हती कळत तेव्हा. पण ती चांगली गोष्ट झाली, कारण आम्ही जज नव्हतो करत. आम्ही सगळ्या गोष्टी सेम लेवलवर घेत होतो. म्हणजे जरी मी लहानपणापासून अलिफ लैला बघून मोठा झालेलो आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी मला तितक्याच आवडतात. मला अमिताभ बच्चन, मला शाहरुख खान हे तितकेच आवडतात, आणि त्यांचं माझ्यावर खूप, आपल्या मराठी सिनेमापासून हिंदी सिनेमापासून मी प्रचंड मूव्ही फॅन, मोठा मूव्ही फॅन आहे म्हणजे. तर हे सगळं बघितलेलंच आहे. पण ह्या टप्प्यावर असताना आम्हाला हेही सिनेमे बघायला मिळाले, आणि आम्ही जर्मन, फ्रेंच असे वेगवेगळ्या देशांमधले सिनेमे बघतोय, आणि तो आम्हाला सगळं सांगतोय त्या सिनेमाबद्दलचं, त्या डिरेक्टर बद्दलचं, की हा सिनेमा का झाला, तेव्हाचं पॉलिटिकल काय हे होतं, सोशल वातावरण काय होतं. परत त्याचा सगळा परिणाम होत 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 गेला, आणि कदाचित ते कुठेतरी रुजत गेलं आमच्यामध्ये. सो एका बाजूला नाटकही चालू होतं, एका बाजूला या पद्धतीचे सिनेमाही बघत होतो. असं बऱ्याच गोष्टी होत गेल्या. आणि मला वाटतं काम करत असताना ज्या माणसांबरोबर मी काम केलं, म्हणजे मालिकांसकट हेमंत देवधरांबरोबर मी जुळून इथे रेशीमगाठी केली, त्यांच्याबरोबर जे काम केलं त्याच्यामुळे जे मला फ्रीडम मिळालं, मी मोकळा होऊ शकलो ह्या कॅमेऱ्यासमोर, ती तिथून सुरुवात झाली. परेश मोकाशींबरोबर माझा पहिला सिनेमा झाला, ज्यांनी सिरियल मधलं सगळं अनलर्न करायला मला मदत केली, की त्यांनी सगळं खोडून काढलं. त्याच्यानंतर समीर विद्वंस असेल, प्रकाश कुंटे आहे, मोहित टाकळकर आहे, सगळेच मोठे मोठे मातब्बर असे वेगवेगळे, आदित्य सरपोतदार आहेत, खूपच चांगले चांगले दिग्दर्शक आहेत ज्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. त्याचबरोबर मी सारंग साठे सारख्या नवीन, हेमंत ढोमे, सारंग साठे, ज्ञानेश यांच्यासारख्या असे यंग लोकांबरोबर पण काम करतोय, त्यांचं पण विजन हे करतोय. मला वाटतं या सगळ्यांनी मला घडवलंय. तर त्यांच्यातून जे काही मी घडलोय आत्तापर्यंत, अजूनही मी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कदाचित मला कळल्या नसतील, त्यांच्याकडून आल्या आहेत आत्तापर्यंत, ज्या मी अजूनही प्रोसेस करायचा प्रयत्न करतोय. पण हे सगळे ते लोक आहेत. पण हेच सुंदर आहे आय थिंक, की आपल्यासोबत गोष्टी घडतायत आणि त्या पुढे जाऊन कदाचित आपल्याला मागे बघताना रिअलाइज होणार आहेत, आणि त्या मोमेंट्स ना खूप भारी वाटतं वेन यू रिअलाइज. आणि नाही, वेन यू रिअलाइज की हे काय होतं, तो क्षण पण खूप भारी असतो. सो हिअर्स होपिंग की असे अनेक चांगले लोक तुझ्या आयुष्यात येत राहत. पण एक गोष्ट जी आय थिंक अबाउट यू वेन एव्हर आय सी यू इज की तू एक असा कलाकार आहेस ज्याच्यासाठी माझ्या दृष्टीने, तू मला, यू करेक्ट मी इफ आय एम रॉंग, फ्रीडम किंवा स्वातंत्र्य खूप महत्वाचं आहे. एक
व्यक्ती म्हणून सुद्धा किंवा एक कलाकार म्हणून सुद्धा. म्हणजे वेन एव्हर पीपल आस्क ललित की तू कधी लग्न करणार आहेस, तर मेरी दुल्हन तू मेरी आझादी आहे वगैरे वगैरे अशी वाक्य तो टाकतो. तर टॉकिंग अबाउट आझादी ऑन अ सिरियस नोट, तुझ्यातल्या कलाकाराला थ्राईव्ह होण्यासाठी तुला फ्रीडम किती महत्वाचं वाटतं? मला वाटतं मी सुरुवात म्हणजे मी रेबेल आहे, तिथून झाली आहे लहानपणापासून. म्हणजे मी नास्तिकही झालो ते मी कोणाच्या तरी प्रभावामुळे नाही झालो. मी खूप शाळेत असतानाच काही गोष्टी वाचल्या, काही गोष्टी मला प्रश्न पडायला लागलेत आणि तिथपासून ती सुरुवात झाली की मला नाही करायचं आहे, मी का करू आहे, हे केल्याने काय होणार आहे, काय होणार आहे. तर प्रश्न पडणं हे तिथून सुरू झालं आणि तिथनं मला वाटतं की ते फ्रीडमची सुरुवात झाली. तर ते रेबेल पासून त्या गोष्टी सुरू झाल्या की मग मला हे हवं आहे कारण मला प्रश्न पडत आहेत. तुम्ही फक्त सांगतायत म्हणून मी एखादी गोष्ट नाही करणार आहे. मला तुम्ही सांगा, मला कन्व्हिन्स करा, मग मी करीन. तर ते मला काम करताना पण आत्ता असं होतं की मी नाही म्हणणार तुम्हाला, पण मला तुम्ही प्लीज कन्व्हिन्स करा किंवा तुम्ही मला सांगा आहे का करायचं आहे ते. आणि फ्रीडम मला वाटतं की खूप मोठ्या जबाबदारीतून येतं, तर ती जबाबदारी पण आहे. पण फ्रीडम मला स्वतःला अजून ते फ्रीडम असं पकडता नाही आलेलं आहे, कारण ते सोयीचं पण असतं खूप. आपण आपल्या पद्धतीने ना त्याला ट्विक करत असतो. आपण आपल्या पद्धतीने म्हणतो हे माझ्यासाठी हे फ्रीडम आहे, माझ्यासाठी ते फ्रीडम आहे. मी स्वतःला तरी सुद्धा ते खूप मोकळं ठेवायचा प्रयत्न करतो, कारण मला स्वतःला बंदिस्त नाही करून घ्यायचंय कुठल्याही पद्धतीचं. माझ्या काही नॉर्म्स हे करून, माझ्या काहीतरी व्याख्या ठरवून, तर मला ते ठरवायच्या नाहीत. मला सतत ते मोडत जायचे आहेत. मला ओपन राहायचंय सतत नवीन गोष्टींना आतमध्ये येऊ देण्यासाठी किंवा शिकण्यासाठी. तर मे बी ते असेल फ्रीडमच्या याच्याने. मी अडकून नाही राहिलो. किंवा संस्थेमध्येही जेव्हा मी काम करत होतो आमच्या मितीचार कल्याणमध्ये, तेव्हा पहिला मुलगा असेल मी की मी म्हटलं की नाही, मला अजून बाहेरच्या संस्थांमध्ये पण काम करायचं आहे, कारण मला असं वाटतं की आपण एकाच पद्धतीचं काम करतो. मग तेव्हाही खूप जरा हे झालं होतं की नाही असं कसं आपण. मी म्हटलं मी आपली संस्था सोडत नाहीये, पण मला बघायचंय बाकीचे लोक पण काय करतात, मला ते पण बघायचंय त्यांच्याबरोबर काय होतंय. तर मला लिमिटेड नाही राहायचंय, मला बघायचंय पॉसिबिलिटीज काय काय. तर त्या पॉसिबिलिटीज काय काय हे बघण्यासाठी मला जेवढं मोकळं राहता येईल, जेवढं फ्री राहता येईल, ते मला स्वतःला ठेवायचंय. करेक्ट. पण तुला असं वाटतं का की ह्याच्यामुळे यू आर अ मोर फ्लेक्झिबल पर्सन ऑल्सो, बिकॉज तू, ऑर इज इट नॉट? फ्लेक्झिबल पण आहे, पण मला वाटतं कधी कधी मी रिजिड पण होऊन जातो की काय त्याच्यामुळे. असं पण मला दोन्ही गोष्टी वाटतात. फ्लेक्झिबल याच्यासाठी मला वाटतं की मग मी कुठलंही वातावरण असेल, कोणीही असतील, कमर्शियल सिनेमा असेल किंवा काहीतरी प्रायोगिक काहीतरी चालू असेल, तर मला काही त्याच्यामध्ये वेगळं नाही करतायत. म्हणजे मी स्वतःच्या डोक्यामध्ये तसं वेगळं नाही करत की अच्छा हे व्यावसायिक आहे तर मी इथे असं काम करीन, इथे असं काम करीन, ते हे नाही. तर मी फ्लेक्झिबल आहे त्या याच्याने. पण मला ते रिजिडिटी पण हे होऊन जाते की माझ्या काही अपेक्षा असतात मग, की मग जरा ह्या पद्धतीनेच काम झालं पाहिजे, जरा अजून शिस्त पाहिजे, अजून खूप खूप सिरियसनेस पाहिजे, खूप. तर मला वाटतं ती रिजिडिटी नको, ही मी जरा माझ्यावर आणलेली आहे. मग कॅरेक्टरचं काय आहे, बॅक स्टोरी गरज नसते दरवेळेला, असं मला वाटतं. तर आय एम वर्किंग ऑन इट. ओके. आता तू नाटकाबद्दल म्हणालास तर मला हे विचारायचं आहे की मी कुठेतरी वाचलेलं आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटलं हे वाक्य. आय थिंक सो अतुल पेठेंच्या पुस्तकात कुठेतरी असं होतं ते की अपयश हे प्रायोगिक रंगभूमीचा हक्कच आहे, त्यामुळे डोंट बी सरप्राइज्ड अबाउट इट. मला विचारायचं म्हणजे अर्थात प्रायोगिक नाटकांबद्दल खूप बोललं जातं किंवा त्यातले जे एक्सपेरिमेंट्स वर्क झालेत सो कॉल्ड त्याच्याबद्दल बोललं जातं. पण मला तुला विचारायचं की प्रायोगिक काहीही करताना अपयश ऍक्च्युअली किती महत्वाचं वाटतं किंवा गोष्टी वर्कआउट न होणं ह्यातून पण तुम्ही किती शिकता, एस्पेशली वेन इट कम्स टू प्रायोगिक नाटक? मला सगळ्याच ठिकाणी वाटतं अपयश पाहिजेच. अपयश म्हणजे तुम्ही काहीतरी प्रयत्न करताय एकतर मला वाटतं, आणि तुम्ही काहीतरी नेहमीच नाही करतात त्याचा अर्थ, किंवा काहीतरी तुम्ही करून बघितलं आहे, ट्राय करून बघितलंय. आणि प्रायोगिक नाटकांमध्ये मुळात बरेच फॅक्टर्स आहेत की आपल्याकडे प्रेक्षकच नाहीये, त्याचा अवेअरनेस नाहीये. एक काळ होता जेव्हा एक चळवळ होती. करेक्ट. मला नाही बघता आली ती चळवळ. आम्ही कारण वेगळ्या शहरांमध्ये होतो, तेवढा अवेअरनेस त्या शहरांमध्ये नव्हता. पण एक चळवळ होती जेव्हा प्रायोगिक नाटकाला आपल्याकडे खूप मोठं अनन्यसाधारण महत्व होतं आणि तशी माणसं होती, तेवढे खूपच मातब्बर कलाकार होते आणि त्यांनी ती चळवळ चालू ठेवली होती. आता तशा संस्थाच नाहीयेत मुळात, की आता आविष्कार सारखी संस्था नाहीये की जिथे कोणीतरी एक मेंटॉर असेल. किंवा आमची मितीचार कल्याण नावाची जी संस्था आहे त्याच्यामध्ये रवींद्र लाखे सर आहेत, तर कोणीतरी मेंटॉर आहे आणि त्यांच्या अंडर कोणीतरी काम करतायत आणि ती संस्था ते चालवतायत. तर अशी संस्था चालवणारे लोक नाहीयेत. मुलं येऊन करतात काहीतरी,
त्यांना जे योग्य वाटतं ते करतात. ही चांगलीच गोष्ट आहे, ही वाईट गोष्ट नाहीये. पण तरीसुद्धा ज्या वयात आपण ते करत असतो तेव्हा मला वाटतं एक वेगळ्या पद्धतीचं रश असते आपल्यामध्ये, एक रग असते. पण ते चॅनलाइज करणं खूप महत्वाचं असतं. अशा वेळेस कोणीतरी असणं मेंटॉर. संस्था आहेत आपल्याकडे, NSG असेल, ललित कला केंद्र आहे, मुंबईचं थिएटर गाईड आहे, तर अशा किंवा DSM आहे आता. पण त्या व्यतिरिक्त अशा प्रायव्हेट संस्था नाही आहेत. आणि अपयशाचं म्हणशील तर प्रायोगिक नाटकांमधून मला वाटतं की किती प्रयोग केले जातात ते पण बघितलं पाहिजे, की आपण काय करतोय. अपयश मला वाटतं की ते सुरुवातीपासूनच होतं. आम्ही जेव्हा नाटक करत होतो तेव्हा प्रेक्षकच नाही यायचे, आम्हाला झोळी फिरवावी लागायची. आम्ही तिकीट नाही लावायचो, कारण तिकीट लावलं तर आम्हाला माहिती कोणी येणार नाही, की फ्री आहे, फ्री आहे, तुम्ही या. आणि बघून झाल्यानंतर आम्ही झोळी फिरवायचो आणि आम्ही म्हणायचो तुम्हाला जे वाटेल तेवढे पैसे तुम्ही टाका त्याच्यामध्ये. मग कोणी 10 रुपये टाकायचं, कोणी 20 रुपये टाकायचं. अशा याच्यातनं आम्ही आमचं स्वतःचं, आमच्या त्या शाळेमध्ये विंगा तयार केल्या होत्या, छोटे कोमटे तयार केले होते, म्हणजे बल्ब, लाईट्स. आणि आम्ही दर महिन्याच्या पहिल्या का दुसऱ्या शनिवारी आम्ही परफॉर्मन्स ठेवायचो. मग आम्ही लोकांना बोलवायला लागलो, म्हणजे उल्हासनगरवरून, बदलापूरवरून, अंबरनाथवरून, ज्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे, की तुम्ही येऊन परफॉर्म करा. आम्ही पैसे नाही देणार, पण तुम्ही आम्हाला प्लॅटफॉर्म देऊ शकू, तुम्ही आम्ही तुम्हाला नाश्ता देऊ शकू, आम्ही थोडी हे करू. तर किती 60, 70, 50, 30 कितीही लोक यायचे. पण मला वाटतं तिथे यश अपेक्षितच नव्हतं, कारण यश म्हणजे काय हेच माहीत नाहीये, माहीत नव्हतं तेव्हाही, आणि अजूनही मला नाही माहिती की यश म्हणजे काय बघतोय आपण नेमकं. तर आपण काहीतरी प्रयत्न करतोय. आणि आमचे सरच, आता फॉर एक्झाम्पल मी तुला सांगतो, आम्ही अशा काही कॉम्पिटिशन्स होत्या जिथे आम्ही जिंकलो होतो. आम्हाला बेस्ट ॲक्टरचा वगैरे अवॉर्ड मिळाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी आमची खरडपट्टी काढली होती, की आम्हाला खूप ओरडलं होतं की किती घाण तुम्ही आज परफॉर्म केलं, म्हणजे रडवायचे ते आम्हाला. पण असंही झालंय की आम्ही तिथे जिंकलो नाही आहे कुठल्या तरी स्पर्धेत किंवा काय, आणि त्यांनी आमचं कौतुक केलंय की आजचा प्रयोग चांगला झाला होता. तर त्याची रिलेटेबिलिटी बघ ना, तू काय आहे. तर हे कसं तू ठरवणार, म्हणजे यश कशावर ठरवणार आहेस तू आत्ता, की तुला बक्षीस मिळालं म्हणून. तर जे 10 नाटकांचे ग्रुप येणार आहेत, त्या 10 नाटकांमधून तू आज चांगला परफॉर्म केला हे एका कुठल्या तरी माणसाला वाटतंय, जो माणूसच आहे, त्याच्याकडून चुका होऊ शकतात किंवा त्याची काही त्या दिवसाची मनस्थिती असू शकते, त्याच्यातून त्याला वाटू शकतं. त्याच्यावर तू कसं ठरवणार आहेस तुझं यश काय. ही काही स्पर्धा नाहीये धावायची, की धावत एखादा माणूस गेला आणि तो पहिला आला आणि आपल्याला सगळ्यांना दिसतंय की हा पहिला आला. तर इथे आपण यश अपयश असं नाही करू शकत आहोत. माझ्या वाटेला तर बरेच तसे अपयश आलेत. मी NSDची एक्झाम पण दिली होती मी, आणि फेल झालो होतो. मी रेडिओचे पण इंटरव्ह्यू दिलेले आहेत. मी रेडिओच्या जॉबसाठी इंटरव्ह्यू दिलेत, आकाशवाणीसाठी. आणि हो, त्याच्या परीक्षा वगैरे दिल्यात मी, आणि नापासून परत आलेलो आहे तिथून. पण नंतर मला कळलं की अमिताभ बच्चनचं पण तसंच झालं. मला बरं वाटलं. त्या A आणि B+च्या वगैरे परीक्षा, जिथे तुम्हाला माणूस दिसत नाही आणि प्रश्न आवाज. बिग बॉसची मला ते खूप आधीच ते ओरिजिनल आहे ऍक्च्युअली बिग बॉस, असं मला वाटतं. हा, तिथे फक्त एक आवाज येत राहतो आणि तुम्हाला काही उतारे दिलेले असतात आणि ते सांगतात हे वाचा ते वाचा. ते सगळं केलंय आणि नाही झालो मी सिलेक्ट. NSD मध्येही मी नाही सिलेक्ट झालो, पण त्याच वर्षी मला स्कॉलरशिप पण मिळाली, यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप. अशाही काही गोष्टी घडल्या. पण अपयश तर हवं. ओके. मला ऑफकोर्स मोहित टाकळकर बद्दल विचारायचंय, कारण जितक्या माणसांनी घंटा नसेल बघितलं, आता जर प्रयोग झाले तर प्लीज बघा. पण मला ते नाटक खूप आवडलं होतं. आणि आय थिंक मी मोहितचाच कोणता तरी इंटरव्ह्यू पाहत होते, त्यात तो म्हणाला होता की तो प्रत्येक नाटकासाठी म्हणजे बहुतांश वेळा आर्टिस्टना कुठेतरी घेऊन जातो आणि मग त्याची प्रोसेस, म्हणजे खूपच वेगळ्या पद्धतीची प्रोसेस, आणि लोकांना अपेक्षित जी प्रोसेस असते तशी त्याची नाही, असं तो त्याने वर्णन करताना सांगितलं होतं. सो मला विचारायचंय की घंटाच्या मागची प्रोसेस, मग त्यातला सगळ्यात इंटरेस्टिंग असा असलेला तुझा भाग काय होता, तुला ज्यात सगळ्यात मजा आलेली, किंवा तुला असं वाटलेलं की अशी असणार आहे तालीम, हे एक्सपेक्टेडच नाहीये, असे मोमेंट्स होते का? खूप होते. एकतर पण आमच्या परत मी ज्या संस्थेतून आलोय तिथे ज्या पद्धतीचं माझं ट्रेनिंग झालंय असं मी म्हणेन, ते अजून जास्त खडतर होतं किंवा वेगळ्या पद्धतीचं होतं. तर तिथे बऱ्याच गोष्टी त्यांनी वेगळ्या पद्धतीने करून घेतल्या. पण प्रोसेस म्हणून प्रत्येक कामाची प्रोसेस ही वेगळी असते. आणि मोहितचा जी समज आहे किंवा त्याचे मला वाटतं नाटकाचं जे व्हिज्युअलायझेशन आहे आणि त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचं, तो तुमच्या सगळ्या सेन्सेसना टच करायला प्रयत्न करतो नाटका थ्रू. ही खूप मोठी गोष्ट वाटते मला. मग तो स्मेल असेल,
स्पर्श असेल, Correct. व्हिज्युअल असेल, साऊंड Music असेल, असेल. म्युझिक, सगळ्यांना ते सगळं कसं इन्कॉर्पोरेट करता येईल त्याचा प्रयत्न असतो. घंटाघंटाची मजा अशी होती की ते जे नाटक आहे लेमन्स 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 त्याचं इंग्लिश पुस्तक ते आम्हाला ते दिलं होतं, त्याचं अडॅप्टेशन होतं आणि त्याचे असे सीन होते काहीतरी 52 का काहीतरी असे सीन्स होते ज्यांना आकडे नाही आहेत पण सीन आफ्टर सीन आहेत आणि त्यांना काही कंस नाहीये कसला, म्हणजे असं काही त्याचं काही हे दिलं ब्रॅकेट नाही, कॉन्टेक्स्ट नाहीये की हे कुठे होतंय, हे का होतंय, काहीच नाही. त्या दोघांमधले संवाद अचानक हे आणि त्याला लिनियर पण नाही आहेत ते. ओके, सो ते असं लिनियरिटी नाही आहे त्याला कुठलीच. तर त्याने आम्हाला पहिलाच अभ्यास हा दिला होता की तुम्ही तुमच्यानुसार ह्याला क्रम लावून घेऊन या. ओ इंटरेस्टिंग. तर त्याच्यातच असं झालं की ते नाटक इतक्या वेळा वाचलं गेलं आणि मग ते स्टिक बोर्डवर हे करून नाही हा पहिला सीन असला पाहिजे नाही कदाचित हा असेल दुसरा सीन, कसा झाला असेल त्यांचा प्रवास, कुठून गेले असतील, ते करता 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 ते नाटक आपोआपच डोक्यात जरा उलगडलं होतं आणि मग तिथेच बसून परत उहापोह झालाच सगळ्यांचा. ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती आणि तिथे गेल्या गेल्या तो म्हणाला हा चला स्टँडिंग सुरू, हातात स्क्रिप्ट घ्या आणि परफॉर्म करा तुम्ही, तुम्हाला काय वाटतंय ते. पण असं ते बसत गेलं, ते एकत्रितरित्या कसं त्याचा नंतर ते हळूहळू शेप घेत गेलं ते आम्हालाच कळलं नाही त्याच्यानंतर. पण खूपच इंटरेस्टिंग होता. पण त्याचं मला वाटतं प्रत्येक नाटकाची त्याची प्रोसेस वेगळी असते आणि ती खूप इंटरेस्टिंग असते. करेक्ट. आणि आय ऑल्सो हॅव टू आस्क की बिकॉज तू मोहित सोबत म्हणजे हे नाटक तर केलंयस पण मीडियम स्पायसी पण केलंयस जी फिल्म आहे, तर सेम व्यक्ती जेव्हा नाटक बसवते आणि सेम व्यक्ती जेव्हा चित्रपट दिग्दर्शित करते, तुला काही फरक जाणवला? नाही, मग त्याची अंडरस्टँडिंग जी आहे किंवा त्याचे जो सेन्सेस जे मी म्हटलं की सगळे टच करायचा प्रयत्न करतो तो त्या दोन्ही माध्यमांमध्ये करतो. आणि फिल्म करत असताना मला वाटतं की तो ते नाटकाचं काय करता येईल त्याच्यामध्ये ते करायचा प्रयत्न करतो आणि नाटक करत असताना तो ते सांगायचा प्रयत्न करतो की याच्यामध्ये फिल्म कशी आहे. तर तो म्हणतो की ही फिल्मच आहे नाटक सुद्धा. तो म्हणतो मी प्रेक्षकांना ठरवतो प्रेक्षकांनी आता कुठे बघायचं आणि ते त्याने आम्हाला एक्सप्लेन पण केलं की म्हणून तू आत्ता इथे उलटा बसलायस कारण तुझ्याकडे लक्ष नाहीये, त्या मुलीकडे लक्ष जायला पाहिजे आत्ता, या मुलीकडे लक्ष नाही झालं पाहिजे, तुझ्याकडे लक्ष झालं पाहिजे आत्ता, हा क्लोज आहे आत्ता खरं तर तुझा, हा खरं तर वाईड शॉट आहे. तो ह्या पद्धतीने बघतो. तो म्हणतो की मी मॅन्युप्युलेट करू शकतो प्रेक्षकांना आणि ही खूप मोठी पॉवर आहे कारण तसं नाटक हे खूप लिबरल माध्यम आहे. म्हणजे तुम्ही प्रेक्षकांना हे नाही सांगू शकतात की आत्ता तुम्ही हेच बघा फक्त आणि तेवढंच बघा आणि ते नका बघू, इकडे नका बघू, म्हणून तुम्ही सतत पूर्ण वेळ त्यांच्या समोर आहात, पाहिजे ते बघू शकताय आणि त्यात त्यांना गाईड करणं, त्यांना हे करणं की तुम्ही कुठे बघितलं पाहिजे, काय नाही बघितलं पाहिजे. वाव, हे खूपच इंटरेस्टिंग आहे पण क्लोजअप आणि वाईड वालं. आणि फिल्मच्या बाबतीत पण असं झालं होतं की मीडियम स्पायसी ही खूप वर्ष 7-8 वर्ष स्क्रिप्टवर काम केलेली अशी पॉवर पॅक अशी एक स्क्रिप्ट होती. त्याच्यामुळे त्याचं स्क्रिप्ट मला खूप आधी मिळालं होतं. त्याच्यावर डायलॉग्सवर मी बरेच दिवस काम करत होतो, जरी मला फार डायलॉग्स नसतील तरी, कारण मी पॅसिव्ह असं एक कॅरेक्टर होतो. पण त्याची बॅक स्टोरी खूप सांगितली होती त्याने मला की काय असेल, या मुलाला कुठला रंग आवडत असेल जे फिल्ममध्ये कुठेच नाहीये. पण मला वाटतं की त्याच्यामुळे ते कॅरेक्टर मला जिवंत व्हायला मदत झालं की लहानपणी त्याच्याबरोबर एक असा किस्सा घडला होता जो फिल्ममध्ये नाहीये कुठेच, पण ते सांगितल्यामुळे कदाचित ते कॅरेक्टर काय विचार करत असेल तिथपर्यंत पोहोचायला मदत झाली. आणि त्याच्या अगदी अपोजिट असं झालं ती आणि फुजीला, जो सिनेमा अजून आला नाही पण त्याची प्रोसेस पूर्ण वेगळी होती की एकदा स्क्रिप्ट लॉक झालं आणि ते आमच्याबरोबर समोर वाचलं गेलं की आपण हा सिनेमा करतोय. त्याच्यानंतर त्याने आम्हाला स्क्रिप्ट दिलं नाही. मग आम्ही सेटवर जायचो आणि तो आम्हाला तो सीन द्यायचा हातात, तो आम्ही एकदा वाचायचो आणि तो परत तो सीन काढून घ्यायचा आणि तो म्हणायचा ओके आता तुम्ही तुमच्या पद्धतीने हा सीन करा, तुम्ही पाहिजे ते बोलू शकता आणि तुम्ही पाहिजे तसं परफॉर्म करू शकता. तर अशाही पद्धतीचं ते इतकं अपोजिट दोन्ही, आणि ते खूप जास्त इमोशनल, खूप जास्त मेंटली खूपच चॅलेंजिंग असं ते हे होतं कारण इमोशनल ड्रिव्हन ती सीन्स होते आणि फिल्म आहे. हे क्रेझी आहे पण की तुम्हाला पाहिजे ते करा, हे ब्रीफच नाहीये यार. खूपच भारी. पण मीडियम स्पायसी मध्ये तू एक शेफ चं कॅरेक्टर प्ले करतोयस आणि ओव्हरऑल आय थिंक मला फार इंटरेस्टिंग वाटतात अशा फिल्म्स ज्याच्यात द फूड इज ऑल्सो अ कॅरेक्टर इन अ वे. आणि मला असं वाटतं मीडियम स्पायसीच्या निमित्ताने वी ऑल्सो गॉट टू सी की एका रेस्टॉरंटच्या किचनमध्ये काय काय घडतं आणि किती क्रेझीनेस सुरू असतो वगैरे वगैरे. तर तुझं रिलेशनशिप विथ फूड चेंज्ड बाय एनी चान्स या फिल्मच्या शूट नंतर किंवा या प्रोसेस नंतर? ॲब्सोल्युटली.
म्हणजे मी आधीपासूनच खूप फूडी आहे, मला जेवण खूप आवडतं, पण मला वाटतं की त्याच्यानंतरचं रिस्पेक्ट वाढला अजून. जे लोक जेवण बनवतात त्यांच्याबद्दलचा, आपल्या घरातल्या जे लोक आहेत जे जेवण बनवतात, आई असेल, डबेवाल्या मावशी असतील, जे कोणी जर बनवत असेल त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढला. माझं पेशन्स जेवणाबद्दलचा वाढला, की जर मी रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि जर जेवण यायला लेट होत असेल, मला नाही फरक पडत. मी म्हणतो ओके, टेक युअर टाइम, मला माहिती आहे मागे काय आता घसर चालू आहे. तर ते एक वाढलं. किंवा कॉम्प्लिमेंट देणं जेवणाला, जे आपण फारसं करत नाही, तर ते केलं पाहिजे असं मला वाटतं. की जेवढ्या लवकर आपण जेवणाबद्दलच्या चुका काढतो किंवा जर नसेल तर लगेच बोलतो, तर तेवढ्याच तत्परतेने जर आपण म्हटलं की नाही यार मला जेवणातलं हे पण आवडलं, हे किती छान झालंय, प्लीज शेफला जाऊन सांगा, किंवा ज्याने कोणी बनवून आणलं असेल आपल्या मित्रांपैकी त्यांना ते सांगणं, हे वाढलं. आय थिंक घरी तरी सुद्धा आपण सांगतो की हे छान झालंय, ते छान झालंय. रेस्टॉरंट्समध्ये बऱ्याच वेळेला आपल्या ते लक्षात पण नसतं. आपण एकमेकांना सांगतो की किती बाप डिश होती, पण आय डोंट थिंक आपण पटकन जाऊन सांगतो की प्लीज टेल द शेफ. सो वाव, ग्रेट टेक अवे. तू मगाशी म्हणालास चित्रकलेबद्दल, आणि थँक्स टू इंस्टाग्राम आम्हाला माहिती आहे की तू स्केचिंग करतोस. तर मला विचारायचं आहे की तुला काही असे पॅरलल्स वाटतात का बिटवीन स्केचिंग आणि अभिनय, किंवा तू करत असताना तुला असं काही जाणवलंय? म्हणजे खास करून ऑब्झर्वेशनमुळे कदाचित असेल, आय डोंट नो. नाही, मला स्केचिंग आणि अजून जास्त मोठ्या वाटतात मला गोष्टी अभिनयापेक्षा, किंवा कारण डिपेंडन्सी नाही आहे ना. करेक्ट. अभिनयामध्ये माझी डिपेंडन्सी आहे समोरच्याच्या स्क्रिप्टवर. समोरचा माणूस कॅमेरा कुठल्या अँगलने लावतोय, डिरेक्टर मला कुठल्या पद्धतीने तो सीन करायला सांगतोय, माझा को आर्टिस्ट जो आहे तो कुठल्या पद्धतीने त्याचे डायलॉग्स डिलिव्हर करतोय. माझी डिपेंडन्सी खूप आहे. चित्रकलेमध्ये माझी डिपेंडन्सी नाही आहे. मी काहीही करू शकतो, मी कुठेही जाऊ शकतो. एवढं फ्रीडमच खूप कमी ठिकाणी आहे. आणि मला व्हॅलिडेशनची पण गरज नाहीये त्याच्यानंतर, की मी काढलं चित्र आणि मी काढलंय, मला काही विकायचं नाहीये ते. मला कुठे त्याचं काही कुठे दालनात लावायचं नाहीये, काही त्याचं हे नाही करायचंय, कोणासमोर मांडायचं नाहीये. मी फक्त काढलं, ते माझ्या जे आत होतं ते काढलं. मला त्याला काही असायची गरज नाहीये, ते समजून द्यायची गरज नाहीये. ते खूप जास्त फ्री आहे. आणि अशी काही आयडियल परिस्थिती आहे का जिथे तुला चित्र काढायला आवडतात, किंवा या सिच्युएशन्स मध्ये, किंवा हे असं वातावरण असेल तर मजा येते वगैरे? असं काहीच नाही. मी माझ्या स्क्रिप्टवर सगळ्यात जास्त चित्र असतात माझी. जी कोरी पानं असतात तिथे खूप जास्त चित्र असतात, आणि ती मग त्याचं डॉक्युमेंटेशनही नसतं कुठे, पण माझ्या सगळ्या स्क्रिप्टवर असतं. पण मी डबिंग करत असताना बघताना म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची चित्र आहेत की स्क्रिप्ट रिलेटेड आहेत? म्हणजे शिवराजने सांगितलेलं की तो त्याच्या स्क्रिप्टच्या एका बाजूला जर डायलॉग्स असतील तर दुसऱ्या बाजूला तो प्रत्येक सीनचं चित्र काढतो ऑलमोस्ट. आणि आय वॉज लाईक, मला हे स्क्रिप्ट पाहायचंय की कुठे आहे, की एक पिक्टोरियल रेप्रेझेंटेशन पण आहे. तर तुझी चित्र रिलेटेड त्या क्षणी असतात की तुला जे वाटेल काहीही असतं तिथे, काहीही असतं, काही डोक्यात जे काही चालू असेल तेव्हाचं इम्पल्सिव्ह काही जे काही डोक्यातनं निघेल ते असतं. डबिंग करत असताना बऱ्याचदा आपण डब करतो, आपण बोलतो, त्याच्यानंतर थोडासा वेळ असतो, 2-3 मिनिटं असतात ज्याच्यामध्ये ते आपल्या लावून बघतात ते आपल्या याच्यावर की बरोबर मॅच होतंय की नाही. त्या वेळातही माझे भरपूर मी स्केचेस करत असतो. असे भरपूर कुठलाही वेळ, त्याला काही असं एक वेळ नाही आहे ठराविक. इंटरेस्टिंग. अच्छा, तुला प्रवास करायलाही आवडतो असं मी नोटीस केलंय. तर एस्पेशली म्हणजे मला खास करून हे विचारायचं आहे की अर्थातच आपल्या सगळ्यांनाच निसर्गाच्या जवळ जितकं आपण जाऊ, खास करून आपण जी शहरात राहणारी माणसं आहोत, त्यांना वेगळं वाटतं, हे आपण नेहमीच म्हणतो. काहींना शांत वाटतं, काहींना मोटिवेटेड वाटतं, काहींना इन्स्पायर्ड वाटतं, काहींना अजून काही वाटत असेल. तुला निसर्गाच्या जवळ गेल्यानंतर प्रामुख्याने काय फील होतं असं तू नोटीस केलंस? मला ऍक्च्युली असं माहीत नाही, म्हणजे असं एकच एक गोष्ट मला नाही सांगता येणार, कारण मी तशीच ठरवून नाही जात. नाहीतर मग ते मला दरवेळेला असंच होतं, आपण जर काही ठरवलं ना मग मी तेच शोधायचा प्रयत्न करेन तिथून. मला एवढंच वाटतं की मी तिथे गेल्यानंतर माझा जो काही पेस असेल, माझे विचार करण्याची गती असेल, माझं आत्ताची जी काही मनस्थिती असेल, त्याच्यामध्ये अचानक काहीतरी ब्रेक येतो, आणि त्याला ब्रेक लागून काहीतरी वेगळं एक रिदम माझं माइंड, माझी बॉडी पकडतं, ज्याचा मला फायदा होतो परत आल्यानंतर गोष्टींकडे परत वेगळ्या पद्धतीने बघण्यासाठी. एवढं माझ्याकडून नक्की होतं. मग मे बी तिथल्या लोकांना भेटल्यामुळे असेल, कारण नेहमीच परत तेच आहे की आपण त्याच लोकांना भेटतो, तेच गप्पा करतो, तेच मुंबईमध्ये किती खड्डे आहेत, किती उशीर होतोय, काय पाऊस पडला, काय वगैरे सगळं रोज त्याच गोष्टी
काय चाललंय आणि हे नाही चाललंय, ते नाही होते. Correct. अचानक तुम्ही जागा बदलली, माणसं बदलली की काहीतरी वेगळ्या गोष्टी त्या कदाचित खूप अशा काही इंटेलेक्च्युअल नसतात. करेक्ट. बऱ्याच वेळेला नसतातच आणि नसतातच. पण ते कारण वेगळीच माणसं असतात, वेगळेच लोक असतात. खूप साध्या गोष्टी असतात. आणि मग अचानक तुमचा दृष्टिकोन बदलतो, काहीतरी कुठेतरी बघायचा. जसं मी शेफ झाल्यामुळे कदाचित माझा त्या सगळ्या लोकांकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. असं काहीतरी चेंज होतो तुमच्यामध्ये. काहीतरी मला वाटतं की तो चेंज, तुमचा रिदम, तो पॅटर्न ब्रेक करणं गरजेचं असतं. तर तो पॅटर्न ब्रेक होतो माझा फिरल्यामुळे. इंटरेस्टिंग. तुझे दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी असं मला विचारायला सांगितलंय की त्याला प्लीज विचार की त्याच्यात एक दिग्दर्शक आहे आणि तो कधी डोकं वर काढणार आहे. गुरुजी थँक्यू. पण मला खूपच कौतुक वाटतं समीरचं, कारण समीर मला खूप आधीपासून, आम्ही तेव्हापासून तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांसमोर हे म्हणतोय की हा याच्यात आहे दिग्दर्शक आहे, याच्यामध्ये आहे दिग्दर्शक. मी नाटकं मी केली आहेत डिरेक्ट, आणि एकांकिका, दीर्घांक असेल, नाटक असेल, अगदी आत्तापर्यंत केलं होतं मी फिल्मसाठी. पण मला वाटतंय की मला डिरेक्ट करावं असं वाटतं किंवा काय वाटतं, पण मला ती तेवढी जबाबदारी वाटते. मला असं वाटतंय की मी अजून तयार नाही. मला परत तेच आहे की मला असं वाटतं की मग मी अजून तयारी केली पाहिजे त्याच्यासाठी. आणि मला असं अर्धकच्चं नाही उतरायचंय ते करत असताना, कारण ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. सो जशी मी आत्ता एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे को प्रोड्युसरची, तर त्याच पद्धतीने मला वाटतं की डिरेक्टरची पण रिस्पॉन्सिबिलिटी अजून जास्त आहे, अजून मोठी आहे. मला त्याच्यासाठी भरपूर गोष्टी कळल्या पाहिजेत. आणि ह्या लोकांच्या बरोबर काम केल्यानंतर मला तर ते अजूनच जास्त वाटायला लागते, कारण ते इतक्या सिरियसली, इतक्या अफाट त्यांचं काम आहे, त्यांचं बघणं आहे. ते स्क्रिप्ट जेव्हा मी वाचतो आणि ज्या पद्धतीने जेव्हा ते डिरेक्ट करतात, म्हणजे समीर बरोबरच काम करत असताना ज्या पद्धतीचं स्क्रिप्ट होतं आणि जेव्हा ते व्हिज्युअलाइज करून तो ते सीन हे करत होता, तेव्हा मला असं झालं की मला पण हे व्हिज्युअलाइज पर्यंत मी अजून पोहोचतोय का, यातले बारीक बारीक टेक्निकल सुद्धा गोष्टी मला अजून कळतायत का. आदित्य सरपोतदार सुद्धा, की झोंबिवली सारखा सिनेमा त्याच्याबरोबर केला, तर किती कठीण आहे ते सगळं, ते बघणं, ते आधी स्वतःच्या डोक्यात बघणं आणि ते तसं एक्झिक्यूट करायला लावणं, एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन चालणं, याच्यासाठी तुम्ही तयार आहात का, तेवढी नॉलेज तुमच्याकडे आहे का. तर ते नॉलेज, तो अनुभव मी घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि ह्याच्यासाठी ह्या लोकांचीच मदत होणार आहे. मला वाटतं की हे जे सगळे लोक आहेत माझ्या आजूबाजूला, इतके कमालचे लोक आहेत. आणि फक्त हेच नाहीत, मला वाटतं की आपले लेखक सुद्धा मला खूप चांगले, म्हणजे DOP सुद्धा खूप चांगले होते आत्तापर्यंत मी जे काम केलं त्यांच्याबरोबर. म्हणजे सुधीर पलसाने होते आम्हाला चिवची चौकाला, अमलेंदू चौधरी होते हम्पीला, आकाश अग्रवाल होता आनंदी गोपाळला. आता मी राहुल चौहान बरोबर 3 सिनेमे केलेत, ज्याने आरपार पण केला आहे तो DOP. तर असे खूप लोक आहेत. आणि लेखक सुद्धा, म्हणजे इरावती कर्णिक आहे, हेमंत स्वतः आहे, त्याने काही लिहिलं असेल, ज्ञानेश जोटिंग आहे की त्याने लिहिलं पण आहे, त्याने डिरेक्ट पण केलंय, परेश मोकाशी आहेत, की मधुगंधा आहे. तर हे सगळे लोक आहेत की त्यांनी, आता मला वाटतं की डिरेक्टर म्हणून तिथे पोहोचण्यासाठी मला वाटतं की मी भरपूर मेहनत करणं गरजेचं आहे. पण गुरुजी मी हे करणार नक्की आहे, कारण मला ते करायला आवडतं. मला सगळ्या गोष्टींमध्ये मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकेन, मी कोलॅब करू शकेन लोकांबरोबर. मग ते कॉस्ट्युम असेल, मी सेट डिझाईन असेल, कारण नाटक करत असताना मी ते केलेलं आहे. जेव्हा नाटकं केलेली आहेत तेव्हा त्यांचे सेट डिझाईन मी केलेले आहेत, मी कॉस्ट्युम्स मी केले आहेत, मग लाईट डिझाईनला मदत केलेली आहे, म्युझिकमध्ये थोडं कॉन्ट्रीब्यूट केलंय. तर मला आवडतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला, त्यांच्या बरोबर काम करायला. आणि तो सेन्स तुला आहे बेसिकली. मला त्यांच्याबरोबर काहीतरी, मला वाटतं की काम करायची मजा येते, त्यांच्याकडून गोष्टी कळतात अजून, आणि त्याने माझं काम अजून जास्त एनरिच होतं. मग ते दिग्दर्शकाचं पण असेल किंवा अभिनेता म्हणून पण असेल. कारण अभिनेता म्हणून पण मला वाटतं की मला जर ह्या सगळ्या गोष्टींची समज असेल तर मी त्या सगळ्या गोष्टींना न्याय देऊन मी कसं काय काम करीन त्याच्याकडे माझा कल असतो. करेक्ट. तू आता ऍक्च्युली आदित्य सरपोतदार म्हणालास ना, तर मला पटकन आठवलं की जेव्हा आदित्य सर आले होते या पॉडकास्टवरती, तेव्हा ते एक टेकअवे जो मला फारच डोक्यात आत्ता आला, आणि तू प्रोड्युसर म्हणालास तेव्हा त्यांनी खूप मस्त सांगितलेलं की प्रोड्युसर आणि फायनान्सर ही दोन वेगळी माणसं असतात, आणि का आणि कशामुळे
ह्याचं त्यांनी फार इंटरेस्टिंग एक्सप्लेनेशन दिलेलं. आय थिंक दिस इज जस्ट कोइन्सिडन्स की आरपार नावाची फिल्म आणि तू पहिल्यांदा प्रोड्यूस करतोयस, काहीतरी को प्रोड्यूस करतोयस, तर तुझ्या दृष्टीने तुला काय कळलंय अबाउट प्रोड्युसिंग समथिंग? हे तो पहिलाच अनुभव आहे. हा, म्हणूनच मी म्हटलं की व्हॉट डिड यू डिस्कव्हर? मला वाटतं की एनर्जीज तुम्ही जर चांगल्या जोडून घेऊन येऊ शकलात, जे आपण प्रत्येक छोट्या छोट्या कामातही होतं. करेक्ट. आपण जेव्हा गल्ली क्रिकेट खेळतो तेव्हा सुद्धा आपण एक आपली टीम बनवतो आणि आपली टीम बनवल्यानंतर आपल्याला कळतं की आपली टीम कशी झाली. आपल्याला माहित असतं की आपली टीम कशी असायला पाहिजे, मग ती तशी टीम होते का. आणि त्याच्यानंतर तुम्ही जिंकला किंवा हारला त्याच्याने फरक नाही पडत. तुम्ही जास्तीत जास्त मजा घेता जेव्हा तुमची टीम चांगली बनते. तर ती टीम बनवणं खूप महत्वाचं आहे. मग ते नाटकाच्या बाबतीतही तसंच होतं आणि तेच मला वाटतं सिनेमाच्या बाबतीतही आहे. तर को प्रोड्युसर म्हणून माझा तोच प्रयत्न होता आता की ज्या गोष्टी ऍक्टर म्हणून माझ्याकडे लिमिटेड आहेत, माझ्यावर लिमिटेशन आहे की DOP हा असला असता तर, किंवा हे संगीत अजून ह्या व्यक्तीने केलं असतं तर, ह्यांचं डिझाईन असं झालं असतं तर, आपल्या प्रमोशन्सच्या गोष्टी अशा झाल्या असत्या तर ते आमच्या हातात नसतं ऍक्टर म्हणून. आम्ही फक्त त्या बघू शकतो लांबनं. तर मला वाटतं की ह्या फील्डचा पार्ट म्हणून मला वाटतं की मला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावीशी वाटते की मग मला कॉन्ट्रीब्यूट करावंसं वाटते. मग जे काय असेल, कारण सगळेच जण चांगलाच सिनेमा बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात, पण प्रत्येकाचा चांगला सिनेमा, प्रत्येक जण आत्ता ज्या सिनेमाकडे बघतोय तो खूप वेगळा आहे. आणि मग ऍक्टर म्हणून मी जे बघतो आहे तेच जर मला त्या पद्धतीचं बघणारा जर दिग्दर्शक सापडला तर मग आम्ही दोघं मिळून त्याच्या जवळ जाणारा सिनेमा बनवू शकतोय का, आणि त्याच्यासाठी जे लागेल ते करूया. मग त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तितक्याच काय म्हणत, जेव्हा आपण एकांकिका करत असतो किंवा ती जी एनर्जी असते ना तीच एनर्जी असते. हे पाहिजे आपल्याला. आता हे कसं घडवून आणायचं तिथपर्यंत आपण बघूया, पण आपल्याला हे पाहिजे, आपल्याला ही व्यक्ती पाहिजे ह्या प्रोजेक्टवर, आपल्याला ती व्यक्ती पाहिजे ह्या प्रोजेक्टवर, आणि मग ते कसं घडवून आणायचं, कसं होईल ते बघूया. तर आता म्हणजे फक्त हे करण्यापेक्षा की अरे यार सिनेमे नाही चांगले येते, अरे यार स्क्रिप्ट नाही चांगली येते, तर मला ती ओरड मला नाही करायची, मला नाही वाट बघत बसायची की माझ्याकडे चांगलं स्क्रिप्ट कधी येईल आणि मी त्याचा भाग होईन. तर त्याच्यापेक्षा मग मी स्वतःच काहीतरी पुढाकार घेऊन काहीतरी स्वतःसाठी पण तयार करू शकतोय, आणि असं काही तयार करू शकतोय का की जे मला म्हणायचंय की हा हे अशा पद्धतीचा सिनेमा मला आत्ता करावासा वाटतोय, हा लोकांना दाखवावासा वाटतोय. मग मला वाटतं त्याची उलट जास्त जबाबदारी येते ना माझ्यावर. ऍक्टर म्हणून माझी जबाबदारी कमी होऊन जाते की मी तर फक्त कामच केलंय त्याच्यामध्ये, पण मग मी जास्त मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय. किंवा लोकांना जर नाही आवडलं किंवा नाही काही जर त्यांचं म्हणणं ठरलं त्या सिनेमाबद्दल तर मी हात नाही काढून घेऊ शकत त्याच्यातनं. आणि नाही म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आहे हे, आणि तुला खूप शुभेच्छा सुद्धा यासाठी, बिकॉज आपण मगासपासून एक्सपेरिमेंट म्हणतोय तर हा सुद्धा इन अ वे एक्सपेरिमेंटच आहे, आणि फक्त एक्सपेरिमेंट विथ पैसे असल्यामुळे थोडासा जास्त जबाबदारीचा आहे, बट आय थिंक यू विल बी जस्ट फाईन विथ इट. मला परत तेच आहे की तुमच्या एकट्याच्या हातात नाही, कोलॅबरेटिव्ह आहे, हे कोलॅबरेटिव्हच आहेत. आणि त्याची सुरुवात इथून होती की प्रोड्युसर्स, म्हणजे तुम्हाला तसे प्रोड्युसर्स तर सापडले पाहिजे की जे तुमच्यावर विश्वास टाकतील जेव्हा तुम्ही नाही केलंय काम. करेक्ट. आम्हाला आता लिओन्स मीडिया सारखे एक प्रोड्युसर जे आहेत, नामदेव काटकर आणि आमचे रितेश सर, त्यांच्यासारखे प्रोड्युसर्स मला लाभले की त्यांनी तो विश्वास टाकला की ओके तू पहिल्यांदा को प्रोड्यूस करतोय, आमचा विश्वास आहे, तुम्ही करा, आम्ही नाही इंटरफेअर करणार. आणि खूप इम्पॉर्टंट आहे, नाही तर इट्स अ विशियस सायकल की हे नाहीये म्हणून ते नाही आणि ते नाहीये म्हणून हे नाही. त्यांनी ते नाही केलं की अरे मग बाकीचे लोक हे करतायत मग आपण ते का नाही करत आहोत. कारण आमचा जो दिग्दर्शक आहे गौरव पत्की, त्यानेच स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, त्याची पण पहिलीच फिल्म आहे, तर पहिल्याच दिग्दर्शकावर पण विश्वास टाकायचा. आणि आमचा जो DOP आहे त्याची पण इंडिपेंडेंटली पहिलीच फिल्म आहे, राहुल चौहान. कारण आतापर्यंत त्याने कोलॅबमध्ये काम केलेलं आहे, एकट्याने काम केलेली पहिली फिल्म आहे. असे भरपूर लोक आहेत, त्याच्यामुळे ऍक्टर्स पण बरेचसे आहेत ऋता आणि माझ्या व्यतिरिक्त, ते पण पहिल्यांदा काम करणार आहेत. मराठीमध्ये कदाचित पहिल्यांदा काम करतायत किंवा सिनेमात पहिल्यांदा काम करतायत, जे ऍक्टर नाही आहेत असे पण लोक आहेत. तर अशा भरपूर लोकांची पहिली फिल्म आहे, आणि यांच्यावर विश्वास टाकणारा प्रोड्युसर जर तुम्हाला मिळणार, कारण पैसे कुठून आणणार, आम्ही हे बोलायला काय लागतंय, बोलायला आम्ही बोलू की नाही आपल्याला असं करायचंय आणि हे कॉन्ट्रीब्यूट करायचंय ते करायचंय, पण त्याच्यासाठी पैसे कोणीतरी उभं करणं गरजेचं आहे आणि तो विश्वास दाखवणं गरजेचं आहे. पण हे छान आहे की इतक्या नवीन एनर्जीज एकत्र येतात. आय एम शुअर, कारण फ्रेश एनर्जी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी एक वेगळं, नेहमीपेक्षा तरी वेगळं, लाईक तू मगाशी पॅटर्न ब्रेकिंग बद्दल बोललास तर ते डेफिनेटली होतं, म्हणजे ते होणारच आहे, कारण इतकी नवीन पहिल्यांदा गोष्टी करणारी माणसं एकत्र येत आहेत. सो
ते पूर्वग्रह दूषित नाही आहेत आणि यु नो दॅट गोना अटेम्प्ट इट फ्रीली करेक्ट. ॲटलिस्ट. तर कुडोज टू यू गाईज आणि कुडोज टू द प्रोड्युसर्स ऑल्सो ज्यांनी हा विश्वास ठेवला. मला विचारायचं आहे की प्रोफेशनली काम करताना ललित अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुझ्यासाठी नॉन नेगोशिएबल आहेत? म्हणजे बाकीच्या गोष्टींमध्ये 19-20 चालेल, पण इथे ह्या काही फॅक्टर्स बद्दल यू आर व्हेरी पर्टिक्युलर, असं काही आहे का? ते माझ्या रिजिडिटीच्या जवळच जाणार आहे. चालेल रे, चालेल. आपण सुरुवातीलाच म्हटलं की आपण हे ऑल्टर करण्याचा प्रयत्न करतोय, सो इट्स ओके. इंटेन्शन्स मला सगळ्यात मोठी गोष्ट वाटते ती म्हणजे इंटेन्शन. पण ह्याच्याबद्दल रिजल्ट असावं ना, म्हणजे छानच आहे ऍक्च्युली. तो माझ्यासाठी खूप मोठा मुद्दा आहे. मला तुमचे इंटेन्शन्स काय आहेत की कशासाठी करतोय आपण हे काम. मग आपले प्रयत्न म्हणजे 19-20 झाले तरी सुद्धा चालतील, ते कमी जास्त झालं तरी चालेल, पण इंटेन्शन जर चांगले असतील सगळ्यांचे किंवा ते इंटेन्शन क्लिअर असतील, क्लॅरिटी असेल त्याच्यामध्ये, तर काहीच हरकत नाही. मग कशासाठी? मग आपल्याला एक कमर्शियल सिनेमा तद्दन एक करायचा आहे, इंटेन्शनच ते आपलं. आय डोंट माइंड. लेट्स बी क्लिअर अबाउट इट. तर मला त्याच्यामध्ये मला गडबड असली ना, मग माझा गोंधळ उडतो, मला ते मी कन्फ्यूज होऊन जातो. तो मला कन्फ्यूज झालेला नाही आवडत. सो ती खूप मोठी गोष्ट आहे. इंटेन्शन्स. इंटरेस्टिंग. ओके, एक खूपच थोडासा रॅन्डम पण वेगळा प्रश्न की सगळ्यात आधी तू मुंबईत एकटा राहतोस का? हो. मला मी आजकाल खूप लोकांना हा प्रश्न विचारते की तू स्वतःला इमॅजिन करू शकतोस का की एका 4 लोकांसोबत तू राहतोयस, असं तू आता इमॅजिन करू शकतोस लुकिंग बॅक? नाही. का? एकटं राहण्याची सवय जर तुम्हाला एकदा लागली तर ते जेवढं चांगलं आहे तेवढं ते घातक पण आहे. ओके. कारण तुम्हाला मग परत तेच आहे की तुम्हाला कोणाच्या व्हॅलिडेशनची, तुम्हाला कोणाच्या सपोर्टची, तुम्हाला कोणाच्या तरी कंपनीची गरज नाही लागत. तुम्हाला जर तुमच्या कंपनीमध्येच जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर त्याच्यासारखं एम्पॉवर करणारं दुसरं काहीच नाही. पण तुला झाली आहे का मग स्वतःच्या कंपनीची? माझ्या कंपनीची तर मला सवय, मी बोर नाही होत माझ्या बरोबर. वाव, दिस इज ग्रेट. आय थिंक मला माहित नाही अजून किती मी त्याच्यामध्ये अजून पुढे जाऊ शकतोय, पण येस. जरी एकटं राहण्याची तुला सवय झाली असली किंवा यु नो व्हॅलिडेशनची गरज नसली तरी वी ऑल हॅव नॉट सो ग्रेट डेज किंवा असे काही दिवस असतात, असे काही फेजेस असतात. तर मग व्हॉट इज युअर वे ऑफ कमिंग अराउंड इट? तू कसं डील करतोस? माझे मित्र खूप कमी पण खूप चांगले मित्र आहेत आजूबाजूला, आणि मग त्यांना जाऊन भेटलं की जरा परत ग्राउंडेड आणि परत जरा नॉर्मल वाटायला लागतात गोष्टी. तर तेच आहेत, मला वाटतं मित्रच आहेत तुमच्या आजूबाजूला जे तुम्हाला ह्याच्यात सेन्सेबल राहायला मदत करतात. तर तसे मित्र असावेत की जे फक्त तुमची वाहवाह नाही करणार आणि जे तेवढ्याच क्लॅरिटीने बोलू शकतील आणि तुम्ही पण त्यांना बोलू शकाल सगळ्या गोष्टी. तर असे मित्र आहेत आजूबाजूला. विच इज ग्रेट. आय थिंक मी कुठेतरी आत्ता वाचलेलं की ऑफकोर्स फॅमिली इज इम्पॉर्टंट आणि आपण नेहमी फॅमिली म्हटल्यानंतर नातेवाईक इथपर्यंतच लिमिट करतो, पण बऱ्याच वेळेला आपले जे मित्र असतात दे आर ॲक्च्युअली डुइंग एव्हरीथिंग दॅट अ फॅमिली मेंबर प्रॉबेबली वुड. आणि ते बऱ्याच वेळेला आपल्याला जास्त क्लोज असतात कारण त्या नात्यात ती मोकळीक असते की आपण एकमेकांना बोलू शकतो आणि जस्ट बिकॉज तू माझा अमुक लागतोस किंवा तू माझी तमुक लागतेस, मला हा विचार नाही करायचा आहे की मी कसं बोलू, काय बोलू, जे बऱ्याच वेळेला घरच्यांसोबत होतं, फार नैसर्गिकपणे होतं अर्थात. सो येस, मित्र इज द. मला रिलेटिव्स ह्या कॉन्सेप्टवर माझं तसं फार हे नाही आहे. म्हणजे मला एकच नातं वाटतं ते म्हणजे मैत्रीचंच. तर माझे रिलेटिव्स पण जे आहेत ज्यांच्या मी जवळच आहे त्यांच्याबरोबर जर माझी मैत्री झाली आहे म्हणून मी त्यांच्या जवळ आहे. माझे आई बाबा सकट म्हणतोय मी की खूप उशिराने माझी त्यांच्याबरोबर मैत्री झाली. खूप आधीपासून मी त्यांच्याबरोबर असं खूप फ्रीली होतो आणि खूप बोलत होतो, असं काही नव्हतं. पण ती नॅचरली झाली की काही झालं आणि त्याच्यानंतर झाली? नाही, मला वाटतं माझ्यातही बदल होत गेला. मी नाटक करायला लागलो त्याच्यानंतर मग उगाच आडमुठेपणा माझ्यातला गेला असेल, उगाच ती रग गेली असेल, थोडा समजूतदारपणा कदाचित आला असेल, या सगळ्या गोष्टी असतील आणि काळानुरूप त्यांच्यामध्येही काही बदल झाला असेल. तर ह्याच्याने आम्ही कुठल्या तरी एका सेम लेवलवर आलो आणि आमची मैत्री झाली. आम्ही तर त्या याच्यावरच मी कनेक्ट होऊ शकतो कोणाशी, मैत्रीच्या लेवलवरच कनेक्ट होऊ शकतो. मला हे एकच नातं मला वाटतं की ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो. हे खूपच ऍक्च्युली म्हणजे आत्ता ऐकताना फार इझी वाटत असेल पण हे खूपच क्रिटिकल आहे. आय थिंक आपल्या आईवडिलांची मैत्री होणं, आणि आय डोंट थिंक प्रत्येकाची होते किंवा बऱ्याच लोकांना खूपच उशीर होतो व्हायला पण.
आय मीन टू इच देअर ओन, बट जस्ट हा, नाहीतर मग ते फक्त हे राहतं ना की त्यांनी ते आई बाबा आहेत आहेत म्हणून म्हणून. बोलणं, मग Correct. काही हे नाही राहत. मग मित्र झालो तर मग आपण म्हणजे दरवेळेला खांद्यावर हात टाकणारे मित्र व्हायची गरज नाहीये. मित्र वेगवेगळ्या पद्धतीचेही होऊ शकतात. आता माझे जे बरेचसे मित्र आहेत, गीतांजली कुलकर्णी असेल, Right. अतुल कुलकर्णी आहे, परेश आहे, समीर विद्वंस आहेत, किंवा यांच्याबरोबर आता अशी मैत्री नाही की आम्ही एकदम हुर्रे हे करू आम्ही. टिपिकली मैत्री म्हटल्यानंतर डोक्यात येतं ते हा, नाही. तसं नाही, पण मित्र आहेत ते. मी त्यांच्याबरोबर डिस्कस करू शकतो. जर मला काही वाटत असेल, मला काही कळत नसतील गोष्टी, मी ते बोलू शकतो त्यांच्याबरोबर. काही फक्त दरवेळेला कामाचंच बोलायचं आहे असं नाहीये. त्यांच्या बरोबर त्यांच्या सानिध्यात राहिल्यावर जरा आपल्याला छान मोकळं वाटतं. सो हे तर आपल्या इंडस्ट्रीमधले झाले. इंडस्ट्री व्यतिरिक्तचे पण माझे काही जे काही मित्र आहेत त्यांच्याबरोबर परत तसंच, त्यांच्याबरोबर वेळ घालवल्यावर तसंच वाटतं. फ्रीइंग एक्सपिरियन्स, आय एम शुअर. येस. ओके, तुझ्याशी बोलायचं म्हटल्यानंतर अर्थात मी जेव्हा टाकलं होतं की काही प्रश्न असतील तर अर्थातच 90% पोरींनी प्रश्न विचारले. सो आय वॉज नॉट सरप्राईज, की मी अपेक्षित होतं हे. पण मला विचारायचं आहे की जेव्हा एवढं फिमेल अटेन्शन मिळतं, ऑफकोर्स इट्स ग्रेट. आय मीन कोणाला नाही आवडणार, पीपल आर कॉलिंग यू अ स्नॅक वगैरे, तर मग भारीच आहे हे. पण मला विचारायचं आहे की ऑन अ सिरियस नोट, हे सगळं जे आहे फिमेल अटेन्शन, मग त्या कॉमेंट्स असतील, मग ते व्हिडिओज असतील, रील्स असतील, स्टोरीज असतील, पर्सनली भेटल्यानंतर असेल, हाऊ डू यू टेक इट? म्हणजे डू यू टेक इट इन ॲट ऑल, की ते तुला स्पर्शच करत नाही, इट्स ॲट अ डिस्टन्स ऑल द टाइम? नाही, असं नाही की स्पर्श नाही करत, पण ते राहत नाही, टिकत नाही. म्हणजे कुठलीच गोष्ट माझ्या बरोबर टिकत नाही, मला असं वाटतं. मी बोर होतो. तर त्या येतात आणि तितकेच पटकन जातातही. मग ती टीका जरी असेल किंवा चांगली गोष्ट जरी असेल किंवा असं अटेन्शन जरी असेल, मी रमत नाही त्याच्यामध्ये फार वेळ. ओके, आणि हे नॅचरली होतं की इज दिस अ कॉन्शियस चॉईस? नाही, चॉईस नाही आहे मला वाटतं. हे माझ्या अपब्रिंगिंगमुळे झालं असेल कदाचित. जसं म्हटलं तसं खूप माणसं येऊन गेली आहेत लाईफमध्ये, बदलल्यात शाळा, जागा, तिथेही काही टिकलं नाही आहे कधीच काहीच. तर त्याच्यामुळेही असेल. अगेन ज्या पद्धतीचं मी माझं नाटकाचं शिक्षण झालं आहे सरांच्या इथे, आणि त्यांनी ज्या पद्धतीने शिकवलंय की ह्या गोष्टींचा तुमच्यावर फरकच नाही झाला पाहिजे, तर त्यांनी जे जमिनीवर आणून बसवलंय. म्हणजे मला आठवत नाही मी कुठेतरी आधी हा किस्सा सांगितला होता की आनंदी गोपाळच्या वेळेस समीर बरोबर माझी पहिली जी मीटिंग झाली होती, तेव्हा त्याने सगळं झाल्यावर मला एक विचारलं होतं की एक कॅच आहे ललित, हो हा माहिती मला, केस कापशील का? तर मी म्हटलं हो. तर तो असा एकदम सरप्राईज झाला की अरे इतक्या लवकर कसं काय म्हटलं, कारण चॉकलेट हिरो आणि असं सगळं चाललं होतं, आणि हा टक्कल करायला हो कसं काय म्हटला. तर मी जेव्हा नाटक करत होतो तेव्हा आमच्या सरांनी, जेव्हा मी कॉलेजला जात होतो तेव्हा मला टक्कल करायला लावलं होतं एका नाटकाच्या एका शो साठी. बाप रे, पगला घोडा नावाचं नाटक आम्ही करत होतो बादल सरकारांचं, त्याच्यासाठी मला टक्कल करायला लावलं होतं. मला खूप राग आला होता, पण मी केलंही होतं. कारण मी कॉलेजला जात होतो तेव्हा, आणि कॉलेजला मी टक्कल घेऊन जात होतो. पण त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नगण्य आहेत. मेन काय असू शकेल ते शोधायचा आपण प्रयत्न करूया, आणि तो प्रयत्न मी अजूनही करतोय. तर ह्या लोकांमुळे मला असं वाटतं. ओके, आता काही 1-2 प्रश्न तर आय हॅव टू आस्क फॉर युअर फिमेल फॅन्स, नाहीतर मारतील मला लोक येऊन असं मला वाटतंय. तर सर्वानुमते असं ठरलंय की तुला विचारावं की तुझी आयडिया ऑफ रोमॅन्स काय आहे? आणि यू टू बी ऑनेस्ट, म्हणजे असं नेसेसरी नाहीये की जस्ट बिकॉज लोकांना ज्या टिपिकल गोष्टी रोमॅन्टिक वाटतात त्या असल्याच पाहिजेत असं नाही. व्हॉट एव्हर इट इज फॉर यू. मला वाटतं स्पेस मध्ये एकमेकांच्या स्पेसला आपण डिस्टर्ब नाही करणार अशी जी स्पेस तयार होईल, ती मला वाटतं की रोमॅन्टिक स्पेस असू शकते का, असं एक मला वाटतंय. आणि परत ते की त्याच्यामध्ये मला मोजमाप नाही जमत. मला म्हणजे इतकंच आणि तितकंच, आणि परत आणि त्याला मला व्याख्यामध्ये टाकणं मला परत कळत नाही. जो काहीही रोमॅन्टिक असू शकतं त्याच्यामुळे. काही छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा खूप रोमॅन्टिक असू शकते. कधीतरी नुसतं फोन करून हॅलो हाय एवढं म्हणून बाय म्हणून फोन ठेवणं सुद्धा रोमॅन्टिक राईट असू शकतं, कारण त्याच्यामध्ये काही मोजमाप नाहीये, त्याच्यामध्ये काहीच नाहीये. तर काही मोठ्या गोष्टींची गरज नसते. खूप छोट्या छोट्या बारीक बारीकच गोष्टी असतात ज्या मला वाटतं की ज्या खूप रोमॅन्टिक असतात, ज्या उलट तुमच्यावर जास्त परिणाम करतात. करेक्ट. तू स्पेसचं म्हणालास ते आय थिंक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण खूपच बोललं जातंय स्पेसबद्दल, पण ते खूपच असं
इट्स इन अ व्हेरी डिफरंट सेन्स फ्रॉम वॉट यू आर सेइंग राईट नाव, असं मला वाटतंय. म्हणजे लोक उगाच एक मला स्पेस हवी म्हणतात, पण जेव्हा त्यांना खरं तर स्वतःलाच माहित नसतं की म्हणजे नक्की त्यांना काय हवंय. डू यू वॉन्ट टू बी लेफ्ट अलोन ऑर यू वॉन्ट समवन टू आस्क यू की काय. तर तू जे म्हणालास ही म्युच्युअल स्पेस जी तुम्ही एकत्र आहात आणि जिथे सांगायचं नाहीये की आता मी देत स्पेस, आता पुढची 5 मिनिटं स्पेस आहे आणि 6व्या मिनिटाला स्पेस संपली, असं इट्स आय थिंक इट हॅपन्स व्हेरी नॅचरली की ते आणि ते झालं तर होतं, नाही तर नाही होत. लाईक यू कांट, आय डोंट थिंक यू कॅन फोर्स फिट. तयारच नाही करू शकत ना, ते कसं करणार तुम्ही. सो जर प्रिटेंड पण नाही करू शकत. करेक्ट. जर तुम्ही त्याला डीएम करत असाल तर यू नॉट गिव्हिंग स्पेस, तर इट इज वर्किंग अगेन्स्ट यू. सांगण्याचा मुद्दा आहे. अच्छा, शेवटचे 2 प्रश्न. आय थिंक हा मी आधी कोणाला तरी विचारला होता की बऱ्याच वेळेला आपल्याला इतर माणसं आपल्याशी जसं डील करतायत किंवा ज्या माणसांच्या सगळ्यात जास्त जवळ आपण आहोत त्यांनी पण आपल्याला सेल्फ आयडेंटिटी येत असते किंवा आपल्याला कळत असतं की अच्छा आपल्यात हे आहे किंवा हे नाहीये किंवा हे असावं किंवा हे नसावं. तसं तुझ्या आयुष्यातल्या अशा 1-2 कोण स्त्रिया आहेत इन व्हॉट एव्हर कपॅसिटी, नॉट जस्ट रोमॅन्टिक अर्थातच, ज्यांच्यामुळे यू थिंक दॅट यू आर बिकमिंग और यू हॅव बिकम अ बेटर मॅन. हो, खूपच चांगला प्रश्न आहे हा. आणि अशा खूप व्यक्ती आहेत. आणि स्त्रिया जे तू म्हटलीस ते खरंच खूप स्त्रिया आहेत या अशा. आणि वेगवेगळ्या म्हणजे आयुष्याच्या वेगवेगळ्या याच्यावर, वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या स्त्रिया आल्या आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलंय. मग परत सुरुवात आईपासूनच होते. तिच्यामुळे काही गोष्टी त्या वयात नाही कळल्या, ज्या नंतर मोठ्या झाल्यावर आपल्याला कळतात, कारण ती सगळ्यात जास्त आपल्याला चांगलं ओळखत असते. आणि मैत्रिणी आहेत खूप जास्त की ज्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी कळल्या स्वभावातल्या. आणि ते मला नाहीच कळत, म्हणजे माझंच मी सांगेन, बाकीच्यांचं मला माहित नाही, पण मला नाही कळत. आणि मग ते बऱ्याचदा सांगतात आणि मग मला असं होतं की ओ अच्छा, हो मी ऍक्च्युली असा वागतो किंवा हो मी असं बघतो माझ्या प्रोसेसकडे. आणि त्यात दरवेळेला काही असं काही फक्त चुका नसतात, पण ते उलट उलगडून सांगतात की दॅट्स हाऊ यू बिहेव, दॅट्स हाऊ यू थिंक. इरावती आहे कर्णिक, गीतांजली आहे कुलकर्णी, बरेच लोक आहेत, क्षिती आहे, खूप 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 लोक आहेत. मला मी नावं उगाच मी घ्यायला जाईन आणि बरीच नावं राहून जातील, पण अशा बऱ्याच स्त्रिया आहेत आयुष्यात की ज्यांच्यामुळे माझी टेस्ट पण कदाचित सुधारली असेल. मग ती गाण्यांची पण असू शकते, कपडे घालण्याची असेल. हो हो. आणि त्यांच्यामुळे मी आत्ता जे काही आहे ते मी आत्ता जो डेव्हलप झालेलो आहे, माझी टेस्ट जी काही डेव्हलप झालेली ही त्यांच्यामुळे आहे. कारण त्यांनी हे सगळं नेहमी मला दुरुस्त करत गेलेलं आहे त्या. की मग छोटे छोटे गोष्टी आहेत, कपडे घालण्याचे पद्धतीपासून, माझे केस काय केले की बरे राहतात, काय नाही केलं की ते वाईट दिसतात, मी काय केलं की ते चांगलं वाटतं, मी कसं बोललो की ते बरं वाटतं, अशा बारीक सारीक गोष्टींचं त्यांच्याकडून मला नेहमी मार्गदर्शन मिळत राहिलेलं आहे किंवा त्यांच्याकडून मला हे सूक्ष्म त्यांच्याकडून टिप्पण्या मिळत राहिलेल्या आहेत. खूप लोक आहेत, खूप जास्त लोक आहेत. अच्छा, जर मी पटकन विचारलं तर जे टॉप ऑफ द माइंड असेल ते, हा ठीक आहे, म्युझिकची टेस्ट ऑफ लेटली कोणामुळे थोडीशी चेंज होते असं वाटतं तुला? इतक्यात मी फक्त गुलराजचीच गाणी ऐकतोय त्याच्यामुळे नाही, पण फक्त त्याचीच ऐकतोय. पण टेस्ट बदलली आहे किंवा वेगळी गाणी मी आत्ता ऐकली आहेत. शेवटचं मला मोहितचं एक नाव आहे की त्याच्यामुळे आमच्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आम्ही बरेच वेगवेगळी गाणी ऐकली आणि वेगवेगळ्या देशातल्या लोकांची गाणी ऐकली. मी तुमच्या नाटकामुळे आय गॉट इंट्रोड्यूस टू नीना सिमोन. ऍक्च्युली मला माहित नव्हतं आणि त्यानंतर जो तो लूप लागलाय की आय एम थँकफुल की तो लूप लागला ऍक्च्युली, बट इट्स सो फॅब्युलस. आणि काही सिनेमे पण आहेत त्याच्यामुळे की बरेच सिनेमे आहेत, त्यांच्यामुळे वेगळे गायक, वेगळे सिंगर्स आपल्याला. हा, मी विचारणार होते नेक्स्ट सिनेमा बद्दल कोण वाटतंय की रिसेंटली, अर्थात आय थिंक मी बऱ्याच वेळेला पॉडकास्टमध्ये म्हणते पण की हे नाही की आत्ता ही व्यक्ती हे बोलले म्हणजे आयुष्यभर हेच त्याचं स्टेटमेंट आहे, हे फक्त या मोमेंट पुरतं आहे. कदाचित तुम्ही बघाल तोपर्यंत चेंज झाला असेल, पण आत्तासाठी सिनेमाची टेस्ट ऑफ लेटली कोणामुळे थोडी थोडी चेंज होते असं तुला वाटतंय? मी आत्ता खूप वेगवेगळ्या पद्धतीचे काम बघतोय, कारण आपल्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीचं कामही येत आहेत. वेब सिरीज असेल, सिनेमे असतील, पण ते बघितल्यानंतर ना मी परत
जुन्या सिनेमांवर जातो आणि मी जुने सिनेमे बघतो आणि ते वारंवार बघतो. मग मी अवॉइड करतो कदाचित जास्त सिनेमे आत्ताचे नवीन आलेले सगळंच मी बघितलं पाहिजे, हा माझा अट्टहास नाहीये. आणि ते जेव्हा मी परत जुनं बघतो ना ते मला नव्याने दिसतं आणि तेच माझे टेस्ट बदलतात. मग त्याच्यातले जुनेच लोक आहेत त्यामुळे अजूनही प्रॉब्ली तुला कळतंय की तुला ते का आवडतंय जास्त. करेक्ट. तर त्याच्यामुळे अजून काही गोष्टी कळतात. मग चार्ली चॅप्लिन हे जे माझं फेवरेट आहे उदाहरण, की सुरुवात म्हणजे लहानपणापासून झाली तेव्हा ते वेगळं वाटत होतं, मधल्या टप्प्यावर ते वेगळं वाटत होतं, आत्ता ते वेगळं वाटतंय. आता परत जेव्हा मी बघतो परत नव्याने तेव्हा ते वेगळं वाटतंय. जुने सगळे सिनेमे, गुरुदत्तजींचे सिनेमे असतील, देवानंद त्यांचे सिनेमे आहेत किंवा कुठलेही अजून असे जे काही कुठले सिनेमे आहेत, पण जुन्या सिनेमांकडे मी वारंवार वळतो आणि त्या जुन्या सिनेमांमधून मला जास्त शिकायला मिळतं. कदाचित ना मला असं वाटतं तेव्हा ना हे सगळं प्रेशर नव्हतं सोशल मीडिया आणि आय डोंट नो, म्हणजे मी पण आता तुझ्याबरोबर बोलतानाच विचार करतोय त्याच्यावर. पण त्यामुळे ना त्या कलाकृतींमध्ये ते जे काही फिल्म्स किंवा ज्या काही गोष्टी बनलेल्या आहेत त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळी एक पॅशन होतं, काहीतरी होतं, काहीतरी म्हणायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं. तर ते वेगळ्या पद्धतीने त्याच्यामुळे उतरलेलं असतं त्या सिनेमांमध्ये आणि ते दरवेळेला त्याच्यामुळे ते कधीच जुनं होत नाही. तुम्ही दरवेळेला बघितल्यावर ते वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हिट करत असतं. सो ट्रू. ओके, सो म्युझिक झालं, फिल्म झाल्या, फूड तर अगेन खूप लोक आहेत परत. पण माझी फ्रेंड आहे भाग्यश्री गुप्ते, तिची जेवणाची स्वतःची खूप जास्त आवड आहे तिला. म्हणजे जेवणाची म्हणजे खाण्याची, खाण्यापदार्थाची. तर तिच्यामुळे जेवढ्या पद्धतीचं वेगवेगळं क्युझिन, वेगवेगळ्या पद्धतीचे डेझर्ट्स आणि हे सगळं इंट्रोड्यूस झालेलं आहे ना, तेवढं कधीच झालं नव्हतं असं मला वाटतंय. आणि अगेन मीडियम स्पायसी तर आहेच, म्हणजे तिथेही कारण मी तेव्हा तर आतच गेलो एकदम, म्हणजे किचनमध्येच गेलो. त्यामुळे तर नचिकेत म्हणून माझा चिडकोकर मित्र आहे, मोहित आहेच. नाईस. ओके, लास्ट कपडे. कपडे खूप लोक आहेत, खूप जास्त लोक आहेत आणि खूप सगळेच सल्ले देत आहेत का तुला? नाही, मी कारण सगळ्यांकडूनच मी काही ना काहीतरी घेतोय, काहीतरी उचलतोय. तर बऱ्याचदा सिनेमे पण आहेत, म्हणजे असे नाही आहेत की जी माणसं माझ्या याच्यातली आहेत, मी बऱ्याचदा बघूनही त्यांचा माझ्यावर परिणाम होत असतो, आपल्यावर नकळत होत असतो आणि मग आपल्याला कळत असतं की नाही मला हेच आवडतंय. मी का उगाचच हे काहीतरी कॉपी करायचा प्रयत्न करतोय, का मी अशा पद्धतीचे कपडे घालतोय, जर मी याच्यामध्ये जास्त कम्फर्टेबल असेल आणि हे मला आधीपासून आवडत आलेलं आहे तर मी हेच केलं पाहिजे. मग मी कदाचित जरा ओल्ड स्कूल असल्यामुळे मला जरा त्या पद्धतीचेच आवडतात आणि कदाचित आता परत तशी स्टाईल आली आहे. तर मला असं झालं की मी हे आधीच मला आवडत होतं की मला ढगळेच कपडे आवडत होते, मला नाही घालायचे तसे काहीतरी तंग कपडे आणि हे. पण परत त्याची टेस्टही आजूबाजूच्या लोकांमुळे खूप आणि मुली अर्थात आहेत, कारण त्या खूप वेगळ्या पद्धतीने बघतही असतात तुमच्याकडे. मुलांचं मित्रांचं त्यांना काही फरक नाही पडत. त्यांनाही 4 सल्ल्यांची गरज असते. तुम्ही काय घातलंय नाही घातलंय त्यांना कळतही नाही, ते तुमच्याला एवढं बरं ऑब्झर्व नसतात करत, त्यांना फरक नसतो पडत. पण मुलींना काय केलंय, बारीक बारीक गोष्टी त्याचं मग ते आपल्या डोक्यात फिट होत असतं. फार तर लोक कोरियन म्हणतील, त्यापेक्षा काय होणार आहे. सध्या तो ट्रेंड चाललाय, त्यामुळे आय ऍब्सोल्युटली बॅक टू माझ्या बेसिकवर जातो. माझी आई मला जे म्हणली की मी कशातही चांगला दिसतो, त्याच्यामुळे मी कन्फ्युज झालो की मी डायरेक्ट त्या वाक्यावर जातो. बेस्ट आहे आणि मी काही घालतो. फुल सर्कल आहे. अच्छा, शेवटचा प्रश्न. आपण आयुष्यात काय काय नवीन गोष्टी करताना खूप काय काय शिकत असतो, ते फार महत्वाचं आहेच, पण आय ट्रुली थिंक की काय काय अनलर्न करतो ते जास्त महत्वाचं असतं. सो रिसेंटली काही गोष्टी ज्या तू अनलर्न केल्यास असं तुला वाटतंय, ज्या तू आत्ता लुकिंग बॅक यू कॅन थिंक अबाउट दॅम? मी अजूनही प्रोसेस करतोय त्या गोष्टी, पण अनलर्न करताना मला वाटतं काम करताना मी आत्ता थोडंसं मोकळं होण्याचा प्रयत्न केला, अजून जास्त डिरेक्टरला समजून घेऊन त्याच्या लेवलवर जाऊन त्याला काय हवंय आणि कसं आपण ते म्युच्युअली कोलॅबने मी देऊ शकेन, त्याच्यासाठी काय करता येईल ते करायचा प्रयत्न केलेला आहे. तर तिथे मी ते खूप अनलर्न करायचा प्रयत्न केला आहे. तर परत याच्यामध्ये बरेच लोकांचे आपण इंटरव्ह्यूज बघत असतो, बऱ्याच लोकांचे पॉडकास्ट ऐकत असतो, बरीच पुस्तकं वाचत असतो. तर ह्या सगळ्याच गोष्टींचं मला वाटतं की त्याच्यावर तुमच्यावर परिणाम होत असतो आणि त्याच्यातनं आलेल्या ह्या गोष्टी आहेत, कारण अजून खूप जास्त आहे करण्यासारखं. आणि मी स्वतः खूप हार्श आहे स्वतःवर. मला
मला नाही आवडत. मी स्वतः केलेलं पण खूप. आणि माझे मित्रही मला सतत सांगत असतात की तू जरा जास्त हार्श आहे. पण मला असं वाटतं की ते असण्याची गरज आहे आत्ताच्या काळामध्ये. लवकर मी सॅटिस्फाईड होत नाही आणि मला आवडतही नाहीत गोष्टी. तर मी नाही समाधानी होत पटकन आणि मग स्वतःला जास्त पुश करत राहतो. पण स्वतःला त्रासही खूप देत राहतो त्याच्यातनं. कधी वाटलं तुला स्वतःचं कौतुक शेवटचं? मी जेव्हा या पॉडकास्टला हो म्हटलं. आता मला तुझं कौतुक कशाबद्दल वाटतं हे मी शेवटी सांगणार आहे. आय एम गोइंग टू रिझर्व दॅट कॉमेंट. मला अचानक आठवलं म्हणून जे काही तू म्हणालीस या सगळ्या टेस्ट जे आहे याच्यामध्ये हे जे जुने पेंटर्स आहेत, पेंटिंग्स आहेत, मी आता बरंच फिरलो बाहेरच्या देशांमध्ये. युरोपला गेलो होतो मी, पॅरिसला, रोम, इटली, अशा ठिकाणी जेव्हा गेलो होतो मला वाटतं की त्याने खूप जास्त अजून ऍड होतं तुमच्या याच्यामध्ये. कारण वाईड झालं का सगळं? हा, म्हणजे तिथे गेल्यावर तिथले लोक कसं बघतायत गोष्टींकडे, ते पेंटर्स काय बघतायत, जुने पेंटर्स ते काय बघत होते, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे कलर्स, हे सगळे रंग वगैरे तिकडचे जेव्हा आपण गोष्टी बघतो, आपल्याकडच्या आपण जेव्हा गोष्टी बघतो, आपल्याकडचे म्युझियम्स बघतो किंवा कुठल्या एखाद्या ऐतिहासिक कुठली तरी जागा असेल तिथे आपण जाऊन व्हिजिट करतो, त्या वास्तूला बघितल्यानंतर तिकडचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यांनी केलेलं काम असेल, त्याच्यामध्ये खूप जास्त या सगळ्या गोष्टींचा मिलाप असतो. त्यांनी वापरलेले रंग, त्यांनी वापरलेली त्यांच्या एस्थेटिकचा सेन्स, या सगळ्यांचा परिणाम होत असतो. त्याच्यामुळे फिरणं हे खूप महत्वाचं आहे याच्यासाठी. कारण ते तुम्हाला जास्त अजून मोकळं, जास्त तुमची टेस्ट डेव्हलप करायला, तुमचे विचार डेव्हलप करायला मदत करतं. ओके, इंटरेस्टिंग. ओके, शेवटचे क्विक 5 प्रश्न, थेट प्रश्न थेट उत्तरं. ओके, पॉवर्ड बाय आशिष बेंडे पितळ उघडं करू संघटना. ठीक आहे, तर प्रश्न पहिला आय एम जस्ट रीडिंग इट ॲज इट इज. ओके, पिक्शनरी, पत्ते, उनो, क्रिकेट खेळताना चीटिंग केलीच पाहिजे का? हो. आणि का? का हाच प्रश्न आहे. मग मजा काय यार. केलीच पाहिजे कारण शिद्दतने काम करतोय ना आपण. चिटिंगच का असे ना. मित्रांबरोबर जर चिटिंग करून चिडचिड करून खेळलो नाही तर मग काय मजा नाही. तर मग ते, कारण जिंकायला पाहिजे ना आपण त्याच्यामध्ये. बरोबर आहे, जे पाहिजे ते केलं पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर, अर्थात केलं पाहिजे. सो चिटिंग जिंदाबाद. चिटिंग जिंदाबाद बॉस. ओके, पुढचा प्रश्न, कार जोरात चालवण्याचे काय फायदे होतात, एवढं करून जर सगळीकडे लेटच जातोस तर? प्लीज, नेशन वॉन्ट्स टू नो. कारण मला स्लो जायला नाही आवडत, एवढाच माझा मुद्दा आहे. मला त्या प्रवासातला वेळ जो आहे ना तो कमी करायचा असतो. अच्छा. हा, मला आपल्याकडे टाइम मशीन नाहीये, पण मग आपण टाइम बरोबर कसं खेळू शकतो. जर आपल्याला दाखवतंय की 30 मिनिटं लागणार आहेत, तर आपण 24 मिनिटात पोहोचलो, तर आपण 6 मिनिटं अलीकडे पोहोचलेलो ना. तुम्ही तेवढाच. मला स्लो नाही आवडत कुठेही झाला. माझा स्वतःचा जो पेस आहे ना, माझं बॉडी आणि माइंडचं सिंक नाहीये, खूपसं बरंचसं नाहीये, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो तो. ओके, नेक्स्ट. हा खूपच मनापासून आलेला प्रश्न आहे की कुठे आहेस असं विचारल्यावर हे काय इथेच असं उत्तर देऊन जागा सांगायचं जे तू टाळतोस त्याचे काय फायदे होतात? खूप जास्त फायदे होतात त्याचे. प्लीज सांगावे एक दोन. हे काय इथेच म्हटल्यानंतर मला वाटतं की समोरच्याला इमॅजिनेशनला वाव मिळतो खूप जास्त. तर मला असं सोपं करून नसतं द्यायचं समोरच्याला, की समोरच्याने थोडं काहीतरी इमॅजिन करावं. हे काय इथेच म्हटल्यावर त्याला काय दिसतंय. मला वाटतं हे नाटकात ना आलेलं आहे. आपण जेव्हा म्हणतो की पाऊस पडतोय तर प्रत्येकाला वेगळा पाऊस दिसतो. तेव्हा मी जेव्हा म्हणतो की हे काय इथेच, तेव्हा प्रत्येकाला एक वेगवेगळं उदाहरण, वेगवेगळं ठिकाण दिसू शकतं आणि त्याच्या इमॅजिनेशनला चालना मिळू शकते. तर एवढाच माझा हातभार असतो. वा, त्यांच्या सर्जनशीलतेत खरं तर तुझाच हात आहे. करेक्ट, असं म्हणायला हरकत नाही. आणि हे काय इथेच म्हटल्यानंतर ऍक्च्युली तुला यायला जितका वेळ लागणार असतो त्या वेळात त्याने काय करावं, तर इथेच म्हणजे काय ते इमॅजिन काय बरोबर. करेक्ट, कमाल. ओके, चौथा प्रश्न की तू सुपाऱ्या का घेत नाहीस? मला व्यसन नाही ना खांडे सुपारीचं, पण नाही सुपारीच्या खांडेचंही व्यसन नाहीये. बरं, ओके, शेवटचा प्रश्न. खूप किंवा अति का खातोस? पार्टीत इतरही लोक असतात जेवायला, ह्याचा विसर तुला का पडतो? पचतं म्हणून.
नसतं पचलं तर एवढं खाल्लंच नसतं. पण हा त्याचा खरंच जेन्युइन प्रश्न आहे. त्याच्या तोंडचा घास वगैरे तू पळवलायस का कधी? हो. काय आहे हे? खूप वेळा मला कळत भरतेच आहे ना, माझं बॉडीचं आणि माइंडचं सिंक नाहीये. तर माझं पोट भरलंय हे माझं मन मला माझं बिंदू माझ्या शरीराला सांगत नाही, माझं शरीर खातच असतं. तर मी कुठे थांबलं पाहिजे हे मला बऱ्याचदा कळत नाही. तर ते बॉडी आणि माइंडचं सिंक नसल्यामुळे ते असतं. पण तुझं डायजेशन अमेझिंग आहे त्यामुळे ते लागतही त्यामुळे नाही. ते मला कुठे लागत नाही. आणि मित्रांचंही म्हणजे आणि ते दो दोस्त ते प्यार पडताय ना तसं मला येते की त्याने खाल्लं काय मी खाल्लं काय. माईक ड्रॉप झालेला आहे माझा इथे. एवढा तू युनिव्हर्सल विचार जो केलेला आहेस या ठिकाणी. आशिष बेंडे, आय होप तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळाली असतील. थँक मी लेटर. ऍक्च्युली थँक्स टू यू हे प्रश्न पाठवल्याबद्दल. आशिष मी इथेच आहे. तो इथेच आहे, तुझ्या वाटणीचा केक खातोय असं तू समज. नाहीतर तो उशिरा येईल आणि तुला इमॅजिन करायला असं विविध काय काय होणार आहे याच्यानंतर. ह्याच्यानंतर तुमच्या मैत्रीची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेत नाहीये. हे त्यांनी स्वखुशीने. अच्छा, जाता ऑफकोर्स आरपार बद्दल यार थोडंसं आरपार झालं पाहिजे. म्हणजे थोडंसं आम्हाला डिटेल्स दे की काय ही फिल्म कधी येते वगैरे वगैरे वगैरे. खूपच जवळचा सिनेमा. बरीच कारण आहेत आणि त्याच्यासाठी. एकतर मी को प्रोड्युसर म्हणून जी जबाबदारी घेतली आहे, पहिल्यांदाच मी ही जबाबदारी घेतली आहे आणि मला खूप मजा येते ते करत असताना. पण याचं श्रेय मी म्हटलं तसं आमचे प्रोड्युसर्स जे आहेत, लिओन्स मीडिया, नामदेव सर आणि रितेश सर यांना जातं. त्यांनी तो विश्वास टाकला. आणि गौरव पत्की हा जो मुलगा आहे जो माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आला होता, तेव्हापासूनच मला वाटत होतं की ह्या स्क्रिप्टवर आपण सिनेमा केला पाहिजे. आपल्याकडे लव्ह स्टोरी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आत्ताच्या युथला कनेक्ट होईल अशी लव्ह स्टोरी आहे का, तर मला पटकन दिसली नाही आपल्या याच्यामध्ये इतक्यात तरी ह्या काही गेल्या वर्षांमध्ये. मग आपण लवकरात लवकर ह्या स्क्रिप्टवर काम करून अशी एक लव्ह स्टोरी आणली पाहिजे. मी जे काही सिनेमे केलेत गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यामध्ये मी लव्ह स्टोरीज केली नव्हती. त्याच्यामुळे मी ह्या जॉनर पासून का लांब होतो हे मला कळत होतं. वंचित होतो मी. आणि मी स्वतः असं स्क्रिप्ट शोधत होतो की ज्याच्यामध्ये मला थोडं रोमॅन्स करायला मिळेल, मला थोडंसं या सगळ्या गोष्टी करायला मिळतील, स्क्रीनवर तरी करायला मिळेल. आणि ज्या गोष्टी बघून मी मोठा झालेलो आहे त्या सगळ्याच गोष्टी मला करायला मिळतील. मग ती मारामारी असेल, मग रोमॅन्स असेल, टॅशन असेल, पॉझिटिव्हनेस असेल, गाणी आहेत, डान्स आहे, हे सगळं मला या सिनेमात करायला मिळालं. आरपारची आणखीन एक जमेची बाजू अशी आहे की ती म्हणजे आमचं संगीत. गुलराज सिंग फॅन क्लब. येस, बऱ्याच दिवसांनंतर असा एक परिपूर्ण खरंच मला वाटतंय की असा एक अल्बम आलाय. 8 गाणी आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आहेत. म्हणजे जॅझच्या धर्तीवरची काही गाणी आहेत, आपल्या मातीतला गोंधळ आहे, ट्रान्स जे आपण म्हणू तो पण आहे, म्हणजे गोंधळ, जागरण गोंधळ. त्याच्यानंतर ठुमरी आहे, लग्नातलं गाणं आहे, आरपार सारखं एक रोमॅन्टिक गाणं आहे. तर पर्वणी आहे जे म्युझिकचे चाहते आहेत आणि गुलराजने अशक्य असं काम केलेलं आहे. तिसरी जमेची बाजू अशी आहे की आमचं जे DOP आहेत राहुल चौहान, त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. आणि मला वाटतं की मला हे सांगायची गरज नाहीये. आत्तापर्यंत टीझर आणि जी गाणी आली आहेत जी तुम्ही बघतात आत्ता यूट्यूबवर जाऊन तुम्ही बघू शकता, त्याची क्वालिटी, ज्या पद्धतीचं तुम्हाला व्हिज्युअल्स दिसत आहेत ते तेवढं पुरेसं आहे मी जे म्हणतोय त्याला दुजोरा द्यायला. आय थिंक एक छोटासा शाउट आउट पोस्टर्स ज्यांनी केले त्यांच्यासाठी पण झाला पाहिजे. येतोय मी. तर ती एक गोष्ट आहे. आजूबाजूचे सगळे कलाकार आणि ऋता आणि मी तर आहोतच, आम्ही पहिल्यांदा काम करतोय एकत्र. मला खूप मजा आली तिच्याबरोबर काम करायची. मला बिलकुलच कुठलंच दडपण नव्हतं. आम्ही एकत्र एकमेकांना सपोर्ट करत, एकमेकांना खूप काही देत, खूप चांगली आमची केमिस्ट्री होती ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन दोन्ही ठिकाणी. त्यात असं झालं की 12 सप्टेंबरला आमच्या दोघांचाही वाढदिवस असतो एकाच दिवशी. त्याच दिवशी शुक्रवारी आहे, त्याच दिवशी सिनेमाही रिलीज होतोय. तर आमच्या सिनेमामध्ये ऑलरेडी मॅनिफेस्टेशन आणि योगायोग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण मला वाटतं सगळेच प्रेमात पडलेल्या लोकांना हे सगळे ह्या गोष्टींवर बिलीव्ह करतात, मॅनिफेस्टेशनवर, योगायोगावर, इंट्युशन्सवर असतात. सगळेजण या फेजमधून जातात. तर ती फेज, ते सगळं आमच्या रिअल लाईफमध्ये पण आहे, जे काही योगायोग आहेत ते, आणि सिनेमात तर अर्थात आहेतच. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
हा सिनेमा त्या पद्धतीचा नाहीये की आपण फक्त एक गुळगुळीत किंवा मिळमिळीत अशी प्रेम कहाणी आपण बघू. लव्ह स्टोरी म्हटल्यावर आपल्या खऱ्या आयुष्यातल्या प्रेम प्रकरणांमध्ये जे जे होतं आपल्याबरोबर ते सगळे या दोघांच्या बाबतीत होतं. पण ते तितके वेडे आहेत, तितके क्रेझी आहेत की त्यांच्याबरोबर ते होऊ शकतं आणि ते होताना दिसतंय आपल्याला. तर त्याच्यातनं ते कसे पार पडतात किंवा नाही पडत ते आपल्याला सिनेमात बघायला मिळेल. आणि हे सगळं करत असताना परत आमचे जे एडिटर आहे फैजल, त्याने खूप उत्तम काम केलेलं आहे. ज्यांनी अनेक चित्रपट एडिट केले त्याने. पण त्याने जो टीझर ज्या पद्धतीने एडिट केलाय, हॅट्स ऑफ आहेत त्याला, की खूपच सुंदर असा टीझर त्याने एडिट केलाय. आम्ही आता ट्रेलरची वाट बघतोय की तो कसा एडिट करेल त्याच्यातनं. पूजा काळेने कोरिओग्राफी केली आहे सगळ्याच गाण्यांची. आणि आता हळूहळू तुम्हाला ती गाणी दिसतील ज्याच्यामध्ये कोरिओग्राफी आहे, ज्याच्यामध्ये डान्स आहे, थोडंसं नाचलोय आम्ही, लिपसिंग आहे, तीही गाणी येतील. आणि सगळ्यांची नावं घेतली असतो असं मला वाटतंय. सचिन गुरव. तर अशक्य असं काम आहे त्याचं जर तुम्ही आता बघितलं असेल तर त्याने इंडस्ट्रीमध्ये एवढं काम करून ठेवलेलं आहे ऑलमोस्ट प्रत्येक दुसरा चित्रपट घेणं म्हणजे कायच मी त्याची हे करू. पण त्याला खूप क्लॅरिटी होती की हा सिनेमा त्याला खूप फ्रेश पद्धतीने पोहोचवायचा होता. 2दा त्याने सिनेमा बघितला, मग त्याने आमचं फोटोशूट करून घेतलं. अमित माळी म्हणून फोटोग्राफर आहे, त्याच्याकडून आम्ही फोटोशूट करून घेतलं. आणि हे फोटोशूट करून की कसं आपल्याला परत नेहमीचं मराठी सिनेमा दिसणार नाही असे पोस्टर्स तयार करता येतील. इंटरेस्टिंग गेले. कारण आरपार आपण म्हणतोय तर प्रत्येक जण ना त्या नावासाठी आत्ता जगतंय. प्रत्येक जण, प्रत्येक माणूस. बीजीएम करणारा आमचा सौरभ भालेराव पण असेल, तो पण म्हणतो की आरपार ते आलं पाहिजे. मग शिशिर जो आमचं साऊंड करतो तो पण म्हणतो की नाही आरपार नाही येते त्याच्यामध्ये, आरपारपणा आला पाहिजे. आमचे टॅग्स कॅप्शन्स जे लोक करतायत त्याच्यामध्ये पण आरपारपणा आला पाहिजे. तर ते नावाला सगळे जगतायत आणि सगळेजण त्या नावासाठी आम्ही काम करतोय, त्या स्क्रिप्टसाठी आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे प्रत्येकाची एनर्जी त्याच दिशेला आणि एकाच ठिकाणी लागली आहे, म्हणून ते इतकं चांगलं सगळं बाहेर येत आहे. वी ऑल आर एक्सायटेड अबाउट दिस फिल्म. आणि आम्हाला खात्री आहे की लोकांना हा सिनेमा नक्की आवडेल. काहीतरी नवीन, एक आत्ताच्या युथला आवडेल अशी लव्ह स्टोरी आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा सगळ्यांनी बघावा एवढीच आमची इच्छा आहे. एकटे असाल, प्रेमात असाल, हार्टब्रेक झालं असेल, काही झालं असेल तरीसुद्धा तुम्ही जा, तुम्हाला हा रिलेट होणार आहे. त्याच्यातले भरपूर सीन आहेत हे तुम्हाला रिलेट होणार आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला प्रत्येकाला वाटणार आहे की हे बरोबर आहे, हेच झालं पाहिजे होतं किंवा हेच झालं होतं. तर तो आरपार आहे आणि आरपार प्रेम करा आता आमच्या सिनेमावर. करतीलच आय एम शुअर. आणि कमिंग बॅक टू मी मगाशी जे म्हटलं की तू स्वतःचं कौतुक कमी करत असशील, पण मला तुझं कौतुक करायचंय की 1 तास 19 मिनिटं ललित प्रभाकर हा माणूस बोललाय. इथे मला असं वाटतंय की झालं, इथे एक सत्कार खरं तर व्हायला पाहिजे होता. पुढचे 3 महिन्यांचं बोलून घेतलं मी आज. मला विश्वास नाही बसत आहे. आय एम अमेज्ड की सेम इयर डेट्टो की एकेका प्रश्नाची जिथे मी एका वाक्यात उत्तरं अपेक्षित होती मला की कदाचित तू देशील, तिथे तू चक्क 3-3, 5-5 मिनिटं बोललायस. आय थिंक दिस इज फॅब्युलस. खूपच भारी आहे आणि थँक्यू सो मच. पण खरंच खूप मजा आली. आय थिंक आपलं हे लॉंग ड्यू होतं आणि इट जस्ट केम ॲट द राईट टाइम. ऑल द बेस्ट फॉर आरपार आणि ऑल द बेस्ट फॉर बाकी सगळे एक्सप्लोरेशन्स जे तू करतोयस. तू आयुष्यभर काहीतरी शोधत राहोस आणि ते तुला कधीच मिळू नये अशी मी आशा करते. थँक्यू सो मच. थँक्यू.